सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर पोल्युशनमध्ये एअर पोल्युशनचा अभ्यास करूया. आता काय आहे बरं का, वातावरणामध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, तर आपल्याला एक कहाणी दिसायला भेटते. काय बरं का, वातावरणामध्ये जर बघायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळे लेअर दिसायला भेटत असतात. 5 सादरी बोललो होतो ना आपण, ॲटमॉस्फिअर इज व्हॉट, 5 सादर असतात, 5 लेअर असतात, बरोबर आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलात तर पहिला लेअर पृथ्वीच्या जवळचा असणारा जो लेअर आहे, ज्याला आपण ट्रॅपोस्फिअर म्हणतो. या ट्रॅपोस्फिअरमध्ये जवळजवळ आपल्याला 80% एवढी ट्रॅपोस्फिअरमध्ये आपल्याला जवळजवळ ॲटमॉस्फिअरचा जो ट्रॅपोस्फिअर हा भाग आहे, याच्यामध्ये 80% एवढी आपल्याला एअर दिसायला भेटत असते. 20% जे आहेत उरलेल्या 4 लेअरमध्ये दिसायला भेटत असते. ही बात आपल्याला माहिती आहे. आता ट्रॅपोस्फिअरमध्ये जे काही ना एवढी हवा आपल्याला दिसायला भेटणार आहे. ही हवा आता कोणकोणती बरं का, जर वातावरणामध्ये ऑब्झर्व करायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल की 78.08% जे आहे वातावरणामध्ये नायट्रोजन दिसायला भेटत असतं. 20.95% जे काही आहे वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तर ऑक्सिजनचं प्रमाण आपण सरासरी 21% म्हणून देत असतो. 20.95 म्हणजे 21% म्हणून देऊ आपण. उरलेलं जर का बघायला गेलं तर काही नोबेल गॅसेस पण आहेत. सो नोबेल गॅसेसमध्ये आहे 0.93% ऑर्गॉन, 0.93% ऑर्गन आहे. नंतर झेनॉन आहे, लक्षात घ्या, झेनॉन आहे, नंतर निऑन आहे, राईट, हायड्रोजन पण आहे. तर वातावरणामध्ये ऑर्गॉन, झेनॉन, निऑन, हायड्रोजन, हेलियम यांचे पण प्रमाण आपल्याला दिसायला भेटतात, पण खूप निग्लिजिबलच्या अमाऊंटमध्ये दिसायला भेटतात. ते 0. बघा किती येते, 0.00 दिसायला भेटत आहे. तो क्रिप्टॉन, हेलियम, म्हणजे आपण म्हणू शकतो की वातावरणामध्ये आपले नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस पण आहेत. ओके. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपण सकाळी बघितलं की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो असतो तो 0.03% आपल्याला दिसायला भेटत असतो. ही कहाणी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जर वातावरणामध्ये असे घटक जर का असतील एवढे, तर आपलं वातावरण, आपलं जे काही एअर आहे आपली ती एकदम शुद्ध आहे असं आपण मानलं जाईल. परंतु घडतं काय बरं का, जर का या गोष्टींमध्ये बॅलेन्स आपल्याला दिसायला भेटला, काही अनवॉन्टेड एअर जर का याच्यामध्ये पार्ट घ्यायला लागले, तर अनवॉन्टेड एअर पार्ट घेतल्यामुळे खूप सारे आपल्याला परिणाम पण दिसायला भेटत असतात. आणि हे जे काही परिणाम असतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो, त्यांना आपण एअर पोल्युशन म्हणत असतो. ओके. तो आपण काय बोललो बरं का, आपण बोललो की आणि बरेचसे कारणं आहेत. आता हे जे काही आहे वातावरणामध्ये आपण सरासरी व्हॅल्यू या काढलेल्या आहेत की वातावरणामध्ये सरासरी एवढे कंटेंट असतात बुवा, ठीक आहे, एवढे कंटेंट आपण बोललो. मग आता ॲक्च्युली काय होत असतं, इंडस्ट्रियलायझेशन झालेली आहे, पॉप्युलेशनमध्ये खूप सारी वाढ दिसायला भेटते आहे, कन्झप्शन जास्त वाढलेलं आहे. कन्झप्शनमुळे, पॉप्युलेशन इन्क्रीजमुळे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे, अर्बनायझेशनमुळे, बरोबर का, तर जी काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तो खूप सारे प्रदूषण दिसायला भेटतील. त्याच्यामध्ये एअर पोल्युशन पण आपल्याला दिसायला भेटणार आहे. ते एअर पोल्युशन व्हायचे हे सुद्धा कारण होते जे मी अगोदर बोललो, ठीक आहे. तर मग आता आपण म्हणू शकतो की काही आपल्या जे काही वातावरणामध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जी काही आहे एअरची, जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एअर आहे, बरोबर. आता ही एअरची कॅरेक्टरिस्टिक बदलत आहेत. एअरचे कॅरेक्टरिस्टिक कोणते बरं का, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक असेल, केमिकल कॅरेक्टरिस्टिक असेल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक असेल. तर मग वातावरणामध्ये असणारी जी काही हवा आहे, वातावरणामध्ये असणारी हवा जी काही आहे तिची फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बदलताना दिसायला भेटत आहे, राईट का. तर त्याला आपण एअर पोल्युशन म्हणून देत असतो. तर ते काय झालं बरं का, ते आपलं एक एअर पोल्युशन झालं, ठीक आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाची बात तर तुम्हाला कळाली की यार वातावरणामध्ये असणाऱ्या एअरचं संतुलन बिघडलेलं आहे, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्ट्या बदललेल्या आहेत आणि त्यालाच आपण एअर पोल्युशन म्हणत असतो. एअरमध्ये असणारे जे काही कंटेन हे पण, जर का समजा मला हे प्रमाण व्यवस्थित जर का ठेवायचं असेल तर सगळ्यात बढिया जो की असतो ते म्हणजे आपले झाडं जर का असतील, ज्या ठिकाणी झाडं चांगल्या पद्धतीने लावलेली आहे त्या ठिकाणी हवा आपल्याला शुद्ध दिसायला भेटत असते. त्यामुळे झाडं जी काही आहेत, झाडं असणं गरजेचं आहे. झाडाला वाचवण्यासाठी बऱ्याच लोकांनी मागे तुम्ही किस्से ऐकले असतील की झाडाला वाचवण्यासाठी जे काही आहे आपण बघितलं होते याच्याबद्दल, जसं की चिपको आंदोलन होता, राईट की नाही. चिपको आंदोलन तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात चिपको आंदोलनबद्दल, की चिपको आंदोलन, आता मी तिकडे वळतोय जरा रिव्हिजन पण होऊन जाईल. तर 1973 झालेला जो की चिपको आंदोलन आहे, त्या चिपको आंदोलनाचा जो की मेन होता सुंदरलाल बेहगुना, गोरादेवी, राईट, नंतर चंडीप्रसाद भट्ट जे की आहे, ते 3 लोकांनी काय केलं होतं, त्या तीन लोकांच्या मार्गदर्शनामुळे जी की आहे तिथं असणारी जी की झाडं आहेत ती वाचली गेली होती. चिपको आंदोलन झालं होतं. चिपको आंदोलन म्हणजे काय बरं का, तर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे असणारे जे की लोक आहेत त्यांनी झाडांना काय करून टाकलं होतं, चिपकून गेले होते. कहाणी लक्षात ठेवा, 1973 आहे. याच्यावरती MPSC एकदा क्वेश्चन विचारलेला आहे चिपको आंदोलनबद्दल. आणि हे मी सांगितले तुम्हाला. हे चिपको आंदोलन झालं कुठे बरं का, तर उत्तराखंड राज्यामधील चमोली जिल्हा जो की आहे,
चमोली जो की जिल्हा आहे ते चमोली उत्तराखंड राज्यामधील चमोली जिल्ह्याच्या ठिकाणी जो की आहे ही आंदोलन ही चळवळ आपल्याला दिसायला भेटली होती. ठीक आहे, तर ही बात झाली होती झाडांना वाचवण्यासाठी. याच्या अगोदर पण एक किस्सा घडला होता. राजस्थानमध्ये बिश्नोई समाजाने केला होता. तो कधी केला होता? तो केला होता 1730 मध्ये. तर 1730 मध्ये राजस्थानमध्ये एक बिश्नोई समाज होता आणि तिथं काय होतं, तिथं जे काही राजा होता, तिथला एक राजा होता, राजा त्याचं नाव अभयसिंग राजा. तो राजा अभयसिंग जो की आहे ओधपूरचा अभयसिंग राजा जो होता, त्याला दरबारामध्ये काय बांधायचं, त्याला बांधकाम करायचं होतं, लाकडाचा चांगला मोठा दरबार बांधायचा होता, बरोबर. पण दरबार बांधण्यासाठी त्याने पाठवले जंगलामध्ये लोकांना, त्यांच्या सैनिकांना पाठवलं. पण सैनिकांनी काय केलं होतं, सैनिकांनी तिथं असणारे जे की लोक आहेत त्या लोकांना झाडं तोडून दिल्या कारणानं त्यांना सगळ्यांना 363 लोकांना कत्तल करून टाकली होती. राईट. तर आता काय म्हणतात बरं का, लक्षात ठेवायचं की झाडांना जे एखादं गाव झाडांना जर का वाचवत असेल, झाडांना वाचवणारं जे की गाव आहे, म्हणजे असा जर का किस्सा काही घडला आणि जर का तिथले लोक जर का झाडांना वाचवत असतील तर त्या गावाला पुरस्कार दिला जात असतो. आणि तो पुरस्कार कोणता पुरस्कार असतो? तो अमृता देवी म्हणून तो पुरस्कार ओळखला जातो. कारण की तिथं असणारी जी अमृता देवी, बिश्नोई समाजामधली अमृता देवी जी की आहे, तिने ॲक्च्युली जी की आहे सुरुवात केली होती. ठीक आहे, तो अमृता देवी वन्यजीवन संरक्षण पुरस्कार, अमृता देवी वन्यजीवन संरक्षण पुरस्कार जो की आहे तो देण्यात येत असतो. एवढी बात आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. तर तुम्हाला मी जरा मागे नेलं, 1730 बात लक्षात राहू द्या, आणि एक म्हणजे 1973 आणि कोण मेन होते तेवढी बात पण तुमच्या डोक्यामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया आता. तर पुढे जर का आपण समजा गेलो तर पुढे आपल्याला दिसायला भेटत असतात जसं की एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशन शिकत आहोत, तर एअर पोल्युशनची आपण आता डिफिनेशन बघून घेऊया. एअर पोल्युशन डिफिनेशन काय, की जेव्हा एअर जी की आहेत ना ती अनवॉन्टेड सबस्टन्सने भरून गेली, तो एअर ही दूषित झाली अनवॉन्टेड सबस्टन्सने. मग अनवॉन्टेड सबस्टन्समध्ये ज्यांची प्रॉपर्टी काय आहे, हार्मफुल इफेक्ट करणं. हार्मफुल इफेक्ट कशावरती करायचं? आपल्या बायोस्फिअरमध्ये. तर आपल्या बायोस्फिअरमध्ये काही अनवॉन्टेड सबस्टन्स आले जे आपल्या लिव्हिंग नॉन लिव्हिंगला काय आहेत ते हार्मफुल आहेत. तर मग ते हार्मफुल आहेत, तर त्यालाच आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन आपण त्याला म्हणून देत असतो. ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सो ॲटमॉस्फिअरमध्ये पण ॲटमॉस्फिअरचा जो काही खालचा भाग आहे, बायोस्फिअर आपण बघितलं डिटेलमध्ये. तर बायोस्फिअरच्या भागामध्ये आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगवरती परिणाम दिसायला भेटत आहे आणि ते अनवॉन्टेड जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन म्हणून देत असतो. ही बात आपल्याला माहिती. पुढे जाऊया. सो आता जे सबस्टन्स आपल्या हवेमध्ये मिसळत आहेत, जे हार्मफुल सबस्टन्स आपल्या हवेमध्ये मिसळत आहेत की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतोय, जे हार्मफुल सबस्टन्स आपल्या एअरमध्ये मिसळत आहेत ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतो, त्या हार्मफुल सबस्टन्सला आपण एअर पोल्युटंट म्हणत असतो. काय म्हणत असतो? एअर पोल्युटंट. त्याला एअर पोल्युटंट म्हणत असतो. हे चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे. आणि हे एअर पोल्युटंट जे काही आहेत आपण या एअर पोल्युटंटला क्लासिफाईड करून ठेवलेले आहे अगोदरच, बरोबर. तो जो काही एअर पोल्युटंट आहे, हवेमध्ये काही दूषित अनवॉन्टेड एअर इंट्रोड्यूस होऊन जाते. एअरमध्ये काही हार्मफुल और अनवॉन्टेड गॅसेस जे काही इंट्रोड्यूस होऊन जातात, त्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. आणि या एअर पोल्युटंटचे आपण 2 प्रकारामध्ये क्लासिफाईड करून ठेवलेला आहे. तो कोणकोणते बरं का? तो एअर पोल्युटंटचे आपण क्लासिफाईड केले आहेत, प्रायमरी एअर पोल्युटंट आणि दुसरा काय असतो आपला सेकंडरी एअर पोल्युटंट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता, तुम्ही पण बघितला होता. तुम्हाला विचारलं होतं की प्रायमरी एअर पोल्युटंट कोणतं आहे, सेकंडरी एअर पोल्युटंट कोणतं आहे सांगा. ठीक आहे, तर एक बात आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे, क्वेश्चन इथूनही बनत होता. ठीक आहे, मग बघा बरं, एअर पोल्युटंट आपल्या एअरमध्ये आपली जी शुद्ध हवा होती त्या शुद्ध हवामध्ये हार्मफुल आणि अनवॉन्टेड गॅसेस आलेले आहेत, राईट का? त्याला आपण एअर पोल्युटंट म्हणत आहोत. मग प्रायमरी एअर पोल्युटंट आणि सेकंडरी एअर पोल्युटंट असे 2 प्रकारचे एअर पोल्युटंट दिसायला भेटत असतात. प्रायमरी एअर पोल्युटंट कोणाला म्हणत असतो बरं का? जे आयडेंटिफाईड सोर्समधून निघत आहेत. आयडेंटिफाईड सोर्समधून म्हणजे काय बरं का? जसं की तुम्हाला जर का मी बोललो की एखाद्या वाहनामधून कोणत्या प्रकारचं धूळ बाहेर निघतो किंवा कोणत्या प्रकारचा गॅस बाहेर निघतो, तर तुम्ही म्हणणार की कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत असताना दिसायला भेटत असतो. तर जे आयडेंटिफाईड सोर्स आहेत, एखाद्या व्हॉल्कॅनिक इरप्शनमधून कोणत्या प्रकारचा गॅस बाहेर निघतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सो आयडेंटिफाईड सोर्समधून जे काही एअर पोल्युटंट बाहेर निघत असतात, जे एअर पोल्युटंट आपल्याला आयडेंटिफाईड सोर्सकडून भेटत असतात त्यांना आपण प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणत असतो. आणि प्रायमरी एअर पोल्युटंट जर का बघायला गेलात तर प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये काय काय असतं बरं का? तर प्रायमरी एअर पोल्युटंट सगळ्यात महत्त्वाची बात काय बरं का? आपल्या वातावरणामध्ये काय होतंय? पोल्युशन होते. एकदम बरोबर. आपल्या वातावरणामध्ये पोल्युशन कोणतं? एअर पोल्युशन. तर आपल्या वातावरणामध्ये एअर पोल्युशनमध्ये सगळं म्हणजे एअर पोल्युशन जे की होते तर 100% जर का एअर पोल्युशन होत असेल तर त्याच्यामध्ये 90%
एअर पोल्युशन कशामुळे होत असतं? प्रायमरी एअर पोल्युटंटमुळे. तर प्रायमरी एअर पोल्युटंटमुळे 90% जे काही आपल्या वातावरणामध्ये एअर पोल्युशन होताना आपल्याला दिसायला भेटत असते. ही बात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर मी तुम्हाला प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणजे काय ते सांगितलं. आणि वातावरणामध्ये एअर पोल्युशन जे की झालेले त्याच्यामध्ये 90% जे की आहे 90% एअर पोल्युशन हे प्रायमरी एअर पोल्युटंटमुळे होत असतं. आणि ही बात तुम्हाला समजली असेल जे मी बोललो. ओके. मग आता आयडेंटिफाईड सोर्स म्हणजे काय? व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल, एखादा कारखाना असेल, एखादी गाडी असेल, बरोबर का? तो हे आयडेंटिफाईड सोर्स आहेत आणि या आयडेंटिफाईड सोर्समधून निघणारे जे की पोल्युटंट आहेत यांना आपण प्रायमरी पोल्युटंट म्हणत असतो. मग आता जर हे प्रायमरी पोल्युटंटकडे जर बघायला गेलात तर प्रायमरी पोल्युट जे असतं ते आयडेंटिफाईड हां तर प्रायमरी पोल्युटंट जे की असतं ते प्रायमरी पोल्युटंटमध्ये काय बरं का? आता आपण बघूया आता कोणकोणते प्रायमरी पोल्युटंट असतात. आयडेंटिफाईड सोर्समधून निघायला पाहिजे, ते नॅचरली असो का आर्टिफिशियली असो, आयडेंटिफाईड सोर्समधून निघायला पाहिजे, प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणतो. मग आता प्रायमरी तुम्हाला प्रश्न विचारतील ते की खालीलपैकी प्रायमरी एअर पोल्युटंट कोणता, आणि ते आपल्याला लक्षामध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे. प्रायमरी एअर पोल्युटंट जे की आहे ते व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे निघतं आहे, ते एखाद्या कोळशाला जाळल्यामुळे होतं आहे, वाहनांमधून बाहेर निघताना दिसायला भेटतं आहे, सो व्हॉल्कॅनिक इरप्शनमधून निघताना दिसायला भेटत आहे. नंतर तुम्हाला बर्निंग ऑफ द कोलमधून दिसायला भेटत आहे, बर्निंग ऑफ द ऑइल जे काही त्याच्यामधून दिसायला भेटत आहे, राईट का? इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल, हाऊसहोल्डमधून निघणारे जेवढे काही अनवॉन्टेड गॅसेस आहेत हे आपले प्रायमरी एअर पोल्युटंट असू शकतात. ठीक आहे. आता प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये काय काय असतात मी पटपट तुम्हाला सांगून देत असतो. ठीक आहे. तर आपल्या एअरला जे काही आहे दूषित करणारे जे काही पोल्युटंट आहेत प्रायमरी पोल्युटंट त्यांची नावं आपण घेऊन घ्या. पहिला असतो ऑक्साईड ऑफ द सल्फर. ऑक्साईड ऑफ व्हॉट? सो ऑक्साईड ऑफ सल्फर. ऑक्साईड ऑफ सल्फर जो की आहे पहिला आपण प्रायमरी पोल्युटंट घेत आहोत. ऑक्साईड ऑफ सल्फरमध्ये काय काय येतं बरं का? ऑक्साईड ऑफ सल्फरमध्ये येतं असतं SO2, याला म्हणतो याला म्हणतो आपण डायसल्फाईड. कोणता? तो याला जर बघायला गेला तर सल्फर डायऑक्साईड, राईट का? सल्फर डायऑक्साईड आहे. नंतर SO3 याला म्हणतो आपण सल्फर ट्रायऑक्साईड. तर सल्फर ट्रायऑक्साईड जे की आहे ते प्रायमरी एअर पोल्युटंट आहेत. तर प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये ऑक्साईड ऑफ द सल्फरमध्ये आपण बघतो सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड यांचे परिणाम आपल्याला चांगले याच्यावरती मोक्कार प्रश्न विचारलेले आहेत. सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईडला स्टार करून ठेवायचा. प्रायमरी एअर पोल्युटंटमधला ऑक्साईड ऑफ द सल्फर झाला. प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये दुसरा जो काही असतो तो असतो आपले ऑक्साईड ऑफ द कार्बन. ऑक्साईड ऑफ कार्बनकडे जर बघायला गेलात तर ऑक्साईड ऑफ कार्बनमध्ये काय काय आहे? ज्याप्रमाणे तुम्ही इथं बोललात त्याप्रमाणे इकडे दिसायला भेटत असतं. ऑक्साईड ऑफ कार्बनमध्ये आहे कार्बन डायऑक्साईड CO2 आणि कार्बन मोनॉक्साईड CO. तर कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जे काय आहेत हे आपले काय असतात? ऑक्साईड ऑफ कार्बनमध्ये आपण टाकणार आहोत. याचे परिणाम सुद्धा आपल्याला दिसायला भेटतील. काय परिणाम होतील पुढे जाऊन आपण बघणार आहोत. मी तुम्हाला प्रायमरी एअर पोल्युटंटमधलं दुसरं उदाहरण देऊन दिलं. तिसरं उदाहरण जर बघायला गेलात प्रायमरी एअर पोल्युटंटमध्ये तर प्रायमरी एअर पोल्युटंटचं तिसरं उदाहरण मी तुम्हाला देत असतो ऑक्साईड ऑफ द नायट्रोजन. तर ऑक्साईड ऑफ नायट्रोजन जे काही आहे हे आपलं तिसरं उदाहरण दिसायला भेटत असतं, ज्याला आपण NO आणि NO2 हे लक्षात घेणार आहोत. तर नायट्रोजन मोनॉक्साईड झाला आणि दुसरं काय असतो नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन मोनॉक्साईड झाला, नायट्रोजन डायऑक्साईड झाला, पुढे अजून NOx असतात, NOx और NOy असे नायट्रोजनचे जेवढे सगळे काही कंपोनंट असतात हे आपल्या एअर पोल्युशनमध्ये सहभाग म्हणजे एअर पोल्युशन होण्यास यांचा हात आपल्याला दिसायला भेटत असतो. ओके. तर मग तिसरा ऑक्साईड ऑफ द सल्फर, ऑक्साईड ऑफ कार्बन, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन याच्याबद्दल झालं. चौथा जो काही प्रायमरी एअर पोल्युटंट असतो आपला तो असतो हायड्रोकार्बन. तर चौथा कोणता असतो बरं का? चौथा हायड्रोकार्बन असतो. हायड्रोकार्बन जो काय आहे चौथा आपला एअर पोल्युटंट दिसायला भेटत असतो. नंतर पुढे जर बघायला गेलात तर सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटर SPM. सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटर म्हणजे काय बरं का? घरामध्ये जमून राहिलेली जी धूळ असते, घरामध्ये जमून राहिलेली धूळ त्याच्यामध्ये सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर दिसायला भेटत असतं. एखादा स्मोक जो काही आहे त्या स्मोकमध्ये पण तुम्हाला ती धूळ असते का? त्या धूळमध्ये पार्टिक्युलर मॅटर आपल्याला दिसायला भेटत असतं. तर हे पार्टिक्युलर मॅटर जे काही आहे सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर आपल्या बऱ्याच ठिकाणी दिसायला भेटतात. पुढे जर बघायला गेलात तर काय हायड्रोजन सल्फाईड H2S. हायड्रोजन सल्फाईड जो काही आहे ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर हा हायड्रोजन सल्फाईड नावाचा गॅस तयार होत असतो आणि हा हायड्रोजन सल्फाईड सुद्धा आपल्या शुद्ध हवेमध्ये आल्यानंतर प्रदूषण दिसायला भेटत असतं याच्यामुळे. सो देअरफॉर हायड्रोजन सल्फाईड इज ऑल्सो द प्रायमरी पोल्युटंट. ओके. तो SPM झाला, हायड्रोजन सल्फाईड झाला. त्याच्यानंतर लीड जो एक मेटॅलिक लीड झाला. लीड सुद्धा काय झाला बरं का? तो लीड सुद्धा आपला प्रायमरी पोल्युटंट आहे. लीड इज ऑल्सो व्हॉट? तो लीड सुद्धा प्रायमरी पोल्युटंट आहे. लीड झाला, मर्क्युरी झाला. ओके. तो लीड झालं, मर्क्युरी झालं. नंतर बघायला गेलात ठीक आहे तो मर्क्युरी लिहा. लीड झाला, मर्क्युरी झाला, हायड्रोजन सल्फाईड झाला, SPM झाला. ओके. अजून एक उदाहरण आहे शेवटचं तर ते म्हणजे काय बरं का? इथिल मर्केप्टाईन.
सो इथिल मर्केप्टाईन जो काही आहे हा सुद्धा ज्याचा फॉर्म्युला C2H6S जो काही आहे हा इथिल मर्केंटाईन. तो इथिल मर्केंटाईन सुद्धा आपला काय झाला बरं का, आपल्या हवेला दूषित करणारा. लक्षात घ्यायचं, हा इथिल मर्केंटाईन कुठून येतो बरं का, आपला जो आपल्या घरामध्ये असणारा जो काही LPG गॅस आहे, तो LPG गॅसचा ॲक्च्युली स्मेल येत नाही, परंतु इथिल मर्केंटाईन त्याच्यामध्ये ॲड केलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला स्मेल येत असतो. आणि या स्मेलमुळे आपण हे करू शकतो की बाबा गॅस चालू आहे का बंद आहे. लक्षात आलं का तुम्हाला. जर का समजा गॅस लिकेज झाला तर तो तुम्हाला कळणार कसा ना, त्यामुळे स्मेल यायला पाहिजे. मग स्मेल यायला पाहिजे, त्यामुळे जो सिलेंडर असतो या सिलेंडरमध्ये इथिल मर्केंटाईन टाकतात. इथिल मर्कॅप्टन जो काही आपण ॲड करत असतो, तर इथिल मर्कॅप्टन सुद्धा आपला काय झाला, प्रायमरी एअर पोल्युटंट असतो. ठीक आहे, तर प्रायमरी एअर पोल्युटंट बद्दल तुम्हाला जानकारी लक्षात राहिली का रे, लक्षात ठेवणार का एवढी बात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण हळूहळू पुढे जातोय. आता जर पुढे बघायला गेलात तर काय बरं का, हे प्रायमरी एअर पोल्युटंट. आपण सेकंडरी एअर पोल्युटंटची बात करून घेऊया. सेकंडरी एअर पोल्युटंट, तर सेकंडरी एअर पोल्युटंटच्या ठिकाणी जर बघायला गेला तर तुम्हाला एक बात दिसायला भेटेल. काय बरं का, सेकंडरी एअर पोल्युटंट आपण म्हणतो कोणाला, की प्रायमरी एअर पोल्युटंट. समजा दोन प्रायमरी एअर पोल्युटंट जर का एकत्र आले, किंवा एक प्रायमरी एअर पोल्युटंट आणि वॉटर या दोघांची जर का रिॲक्शन झाली, तर दोन प्रायमरी पोल्युटंट एकत्र आल्यामुळे किंवा एअर पोल्युटंट आणि वॉटर एकत्र आल्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत असतं, आपल्याला सेकंडरी पोल्युटंटची निर्मिती होताना दिसायला भेटत असते. सो देअरफॉर आपण काय म्हणत असतो, की प्रायमरी पोल्युटंट जेव्हा एकमेकांसोबत एकमेकांसोबत मिसळेल, किंवा प्रायमरी पोल्युटंट जेव्हा वॉटरसोबत मिसळेल इन द प्रेसेन्स ऑफ द सनलाईट, सूर्यकिरणाच्या मध्ये ही रिॲक्शन जेव्हा होईल, तेव्हा सेकंडरी पोल्युटंट जो काही आहे तयार होऊन जाईल. आज सेकंडरी पोल्युटंट तयार झालेल्या याच्या कहाण्या खूप साऱ्या आहेत. जसे की लंडन स्मोक जी आहे, त्या लंडन स्मोकची स्टोरी आपण आज समजून घेणार आहोत. तर मग तुम्हाला मी काय बोललो जे बरं का, की प्रायमरी एअर पोल्युटंट असे दोन प्रायमरी एअर पोल्युटंट एकमेकांमध्ये मिसळले आणि जर का समजा सनलाईट जर का प्रेसेन्स असेल, या सनलाईटच्या प्रेसेन्समुळे सेकंडरी एअर पोल्युटंट आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. आणि ही जी काही रिॲक्शन होत असते प्रायमरी एअर पोल्युटंटची, समजा प्रायमरी एअर पोल्युटंट प्लस वॉटर यांची रिॲक्शन इन द प्रेसेन्स ऑफ सनलाईट, ही जी काही रिॲक्शन होत असते, या रिॲक्शनला आपण फोटोकेमिकल रिॲक्शन सुद्धा म्हणत असतो. तर फोटोकेमिकल रिॲक्शनचा मिनिंग सेम आहे. जर का समजा सनलाईटच्या प्रेसेन्समध्ये जर का रिॲक्शन होत असेल, तर त्याला आपण फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग आता सेकंडरी एअर पोल्युटंट म्हणजे काय, ही बात तर तुमच्या चांगल्या लक्षामध्ये राहिली. मग आता बघू आपण काय घडतं काय. जसं की तुम्ही जर बघायला गेलात तर आपण काय म्हणत असतो, आपण जर बघायला गेले ते उदाहरण घेतो आपण. आता सल्फर ऑक्साईड जो काही असतो आपला, सल्फर डायऑक्साईड हा आपला प्रायमरी एअर पोल्युटंट आहे. याचं जर का समजा पाण्यासोबत आपण मिक्सचर केलं प्रेसेन्स ऑफ द सनलाईट, सूर्यकिरणाच्या प्रेसेन्सवरती जर का यांची आपण रिॲक्शन जर का केली, तर आपल्याला रिॲक्शन झाल्यानंतर H2SO4 भेटत असतो. आणि हा H2SO4 सुद्धा काय बरं का, तर H2SO4 आपला सेकंडरी पोल्युटंट आहे. तर सेकंडरी पोल्युटंटची नावं तुम्हाला विचारतील, ओके, सेकंडरी पोल्युटंटची नावं विचारतील आणि त्यांचे होणारे परिणाम जे काही आहेत तेही आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. ते परिणाम आपण बघणार आहोत, ते परिणाम आपण एक करून बघणार आहोत. तर तुम्हाला मी आता एक पहिलं उदाहरण दिलं मी सेकंडरी एअर पोल्युटंट, ते म्हणजे H2SO4. तो H2SO4 आपला काय झाला, आपला H2SO4 झाला सेकंडरी एअर पोल्युटंट. नंतर ओझोन, ग्राउंड ओझोन म्हणतो आपण, ग्राउंड ओझोन. तर ग्राउंड ओझोन म्हणजे काय बरं का, ट्रॅपोस्फिअरमध्ये आपल्याला एक बात कन्फर्म माहिती आहे, की ओझोन कुठे बनत असतो रे, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. कुठे ओझोन कुठे बनत असतो, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. ओझोन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये बनून जातो. परंतु एक कहाणी याच्या अगोदर आपण अभ्यासलेली आहे, की नायट्रोजन ऑक्साईडमुळे ओझोन जो काही आहे ना, तो ट्रॅपोस्फिअरमध्येच बनून जात असतो. आणि लक्षात घ्यायचं, आपल्या ट्रॅपोस्फिअरमध्ये असणारा ओझोन जो काही आहे तो आपल्याला काय आहे, हानिकारक आहे. राईट का. तर आपल्या ट्रॅपोस्फिअरमध्ये तयार झालेला जो की ओझोन आहे, ॲक्च्युली ओझोनला कुठे पाहिजे होतं, ओझोनला स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पाहिजे होतं. परंतु नायट्रोजन ऑक्साईडमुळे हा ओझोन जो काही आहे आपल्या ट्रॅटोस्फिअरमध्ये तयार झाला. ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, ग्राउंडच्या सरफेसला लागून. तर ट्रॅटोस्फिअरमध्ये तयार झाला आणि हा जो काही ओझोन आहे, हा ओझोन सेकंडरी पोल्युटंट आपल्याला घातक असतो. तो ओझोन इज अ व्हॉट, सेकंडरी पोल्युटंट. आता तो सेकंडरी पोल्युटंट का असतो, मी याची कहाणी सांगेल. पुढे दोन रिॲक्शन आपण बघणार आहोत. ओके, किंवा फोटोकेमिकल स्मोक आपण रिॲक्शन पण आपण समजू शकतो. मी तुम्हाला ती कहाणी सांगतो. ठीक. नंतर जर तू दुसरी कहाणी जर बघायला गेलात तर एक अजून फोटोकेमिकल स्मोक म्हणून एक रिॲक्शन असते. जशी की काय बरं का, जर समजा नायट्रोजनचे जे काही ऑक्साईड्स असतील, नायट्रोजनचे ऑक्साईड जर हायड्रोकार्बनसोबत रिॲक्शन केलं आणि पाण्यासोबत रिॲक्शन होते, तर हे दोन जे काही आहेत, हा जो काही आहे प्रायमरी एअर पोल्युटंट आहे, हायड्रोकार्बन पण प्रायमरी एअर पोल्युटंट आहे, आणि पाणी यांची जर का समजा रिॲक्शन होत असेल प्रेसेन्स ऑफ द सनलाईट, तर आपल्याला एक बात कन्फर्म माहिती आहे की याच्यापासून काय तयार होत असते, सेकंडरी एअर पोल्युटंट. मग कोणकोणते बरं का, ओझोन तयार होत असतं, फॉर्मॅल्डिहाइड जे काय आहे, फॉर्मॅल्डिहाइड तयार होत असतो, आणि पॅन जो काय आहे, पॅन तयार होत असतो. पॅन कोणाला म्हणत असतो बरं का आपण, तर पॅन जे काही आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, पॅनबद्दल विचारतील. पेरॉक्सी
पेरॉक्सी पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट PAN. तो PAN, फॉर्मॅल्डिहाइड, ओझोन हे 3 आपले काय आहेत आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. आपल्या डोळ्यासमोर जे की 4 उदाहरण दिली मी, आपल्या हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतोय, सल्फ्युरिक ॲसिड, सॉरी, तो सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, नंतर पुढे जो काय आहे ओझोन, सल्फ्युरिक ॲसिड, फॉर्मॅल्डिहाइड आणि पॅन, हे आपले काय आहेत. दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॉट सेकंडरी काय आहे ते पोल्युटंटचे उदाहरण. तो सेकंडरी पोल्युटंटचे उदाहरण लक्षात ठेवायचं. आता ही जी दुसरी रिॲक्शन मी तुम्हाला सांगितली, NOx प्लस हायड्रोकार्बन प्लस H2O प्रेसेन्स ऑफ द सनलाईट टू फॉर्म ओझोन, फॉर्मॅल्डिहाइड अँड द पॅन, ही जी काही रिॲक्शन असते, राईट का, हे जे काही सगळी पूर्ण रिॲक्शन जी की दिसायला भेटते, आपण या रिॲक्शनला आपण काय म्हणून देतो, फोटोकेमिकल स्मोक म्हणत असतो. तो फोटोकेमिकल स्मोक आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असते. तर जेव्हा नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन आणि पाणी हे जेव्हा एकत्र होतील, यांच्यापासून हे तुम्हाला 3 कंपाऊंड तयार होताना दिसायला भेटतील. आणि हे जे काही तयार झालेलं आहेत हे ॲक्च्युली कशासारखं दिसायला भेटतं, स्मोग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो समजून पुढे, ठीक आहे. तर स्मोक सारखं, तो देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, मिक्सचर ऑफ द ओझोन, फॉर्मॅल्डिहाइड आणि पॅन यांच्यामुळे एक स्मोक तयार होत असतो आणि याला आपण काय म्हणत असतो, फोटोकेमिकल स्मोक. मग तुम्हाला जर का विचारलं मी की सांगा बरं का फोटोकेमिकल स्मोक कशापासून तयार होतं, तर तुम्ही सांगायचं मला नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन आणि पाण्यापासून तयार होत असतात. लक्षात राहील का रे पॉईंट लक्षात राहील का, ठीक आहे. आता आपण एक कहाणी बघू बरं. आता कहाणी काय बघायची, आपल्याला दिसायला भेटतं की समजा यार वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्साईड NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड असतं. ओके, NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड असतो. तर वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आलाय, ठीक आहे, वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आलाय. आता घडतं काय बरं का, आपल्याला दिसायला भेटतं की वातावरणामध्ये असणारं जे की नायट्रोजन ऑक्साईड आहे, सूर्याच्या किरणासोबत याची रिॲक्शन होईल. तो सूर्याचे किरण नायट्रोजन ऑक्साईडवरती पडले समजा, नायट्रोजन ऑक्साईड काय आहे आपला, तो प्रायमरी एअर पोल्युटंट आहे. आवाज ब्रेक होतोय रे. हां, तर वातावरणामध्ये काय दिसायला भेटलं, वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आहे. हॅलो, नायट्रोजन ऑक्साईड आहे, या नायट्रोजन ऑक्साईडवरती सूर्यकिरण पडले समजा, तर दुपारचा टाइम होता, वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्साईड होता. तुझा आवाज ब्रेक होतोय गोपाल. आता याला मी काय करू शकणार, बाहेर वातावरण बघ बरं का. हां, प्रॉब्लेम आला का, पुन्हा सांगा वाटल्यास, काही प्रॉब्लेम नाही. बघा, तो नायट्रोजन ऑक्साईड जो काही आहे, सूर्याची किरणं जर का याच्यात घुसले तर मॅटर काय होऊन जातो, हा NO2चं जे ना NO2चे तुकडे होतील. काय तुकडे होतील बरं का, मीच आपण रिॲक्शन अशा पद्धतीने दाखवू शकतो ना, की NO2 जो काही आहे, NO2 पासून आपला NO, याला म्हणू शकतो मी, याला म्हणतात नायट्रस ऑक्साईड. NO म्हणजे काय, याला म्हणतात नायट्रस ऑक्साईड. ओके, तर NO2 मध्ये वातावरणामध्ये NO2 दिसायला भेटतोय, त्याच्यामध्ये सूर्यकिरणं पास झाली. सूर्यकिरणं पास झाल्यामुळे काय झालं बरं का, तो NO जो काही आहे, NO प्लस O म्हणजे काय रे, ओला काय म्हणतो आपण, नवजात ऑक्सिजन. तो नवजात ऑक्सिजन जो की ना, तो नवजात ऑक्सिजन तयार होते, O फक्त. ओके, तर ही बाईपर्यंत आपण बात लक्षात घेतली. हा झाला नायट्रस ऑक्साईड आणि हा काय झाला, नायट्रस ऑक्साईड झाला आणि हा O, याला आपण नवजात ऑक्सिजन म्हणत असतो. ओके, पुढे जर बघायला गेलात तर काय होते पुन्हा, आता हा O जो आहे ना, वातावरणामध्ये ऑक्सिजन पण असेल ना, त्याच्यासोबत रिॲक्शन करेल आणि काय तयार होईल बरं का, ओझोन. काय तयार होईल, ओझोन. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, सो देअरफॉर ओझोन इज अ व्हॉट, ओझोन काय आहे रे, तर ओझोन जो काही आहे आपला सेकंडरी एअर पोल्युटंट आहे. मग ओझोन सेकंडरी एअर पोल्युटंट काय आहे, याची कहाणी तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे. वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन ऑक्साईड जो काही आहे, पाण्याच्या वाफेसोबत म्हणा, सूर्याच्या किरणासोबत म्हणा, रिॲक्शन तयार करतोय आणि त्याच्यापासून जो काही आहे नवजात ऑक्सिजन बनतोय. आणि नवजात ऑक्सिजन जेव्हा O2 सोबत रिॲक्शन करतोय, तो हा नवजात ऑक्सिजन हा O जेव्हा O2 सोबत रिॲक्शन करतो, तेव्हा अजून O3 भेटून जात असतो. आणि O3 जो काही आहे आपला, तो O3 काय असतो, O3 आपला एक सेकंडरी एअर पोल्युटंट असतो. तर मग आपल्याला ही एक फोटोकेमिकल स्मोक, म्हणजे ही सुद्धा काय झाली बरं का, एक फोटोकेमिकल रिॲक्शन दिसायला भेटत असते. ठीक आहे, तर फोटोकेमिकल रिॲक्शन इथे दिसायला भेटली, एवढी बात तर तुमच्या लक्षामध्ये राहणार आहे. आता लक्षात घ्या पुढे काय, तर जे की हे सेकंडरी एअर पोल्युटंट आहे, त्याचे परिणाम आपण पुढे जाऊन बघूया. प्रायमरी एअर पोल्युटंटचे परिणाम काय असतात, सेकंडरी एअर पोल्युशनचे परिणाम काय असतात, आपण एक करून व्यवस्थित समजून घेणार आहोत. पहिले मला सांगा, इथपर्यंत क्लिअर झालं का, इथपर्यंत क्लिअर झालं का रे, ठीक आहे. आपण आता PDF कडे जाऊया, काय माहिती असेल आपण त्याला व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर एअर पोल्युशन जे काय आहे, ते एअर पोल्युशन होण्यामागे निसर्गाचा पण हात असणार आहे आणि एअर पोल्युशन होण्यामागे मॅनमेडचा पण हात असणार आहे, राईट का. सो म्हणजे काय बरं का, की एअर पोल्युशन जे काय आहे हे माणसामुळे पण होत असतं आणि निसर्गामुळे पण होत असतं. आता निसर्गामुळे कशा होत असणार बरं का, व्हॉल्कॅनिक इरप्शन जे काय आहे, त्या व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे बरंचसं एअर पोल्युशन आपल्याला होताना दिसायला भेटत असतं. व्हॉल्कॅनिक इरप्शनमध्ये जास्त करून तुम्हाला सल्फर जो काय आहे, सल्फरची
सल्फरचे डस्ट पार्टिकल जास्त दिसायला भेटत असतात. तो व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये सल्फरचे डस्ट पार्टिकल वातावरणामध्ये फिरताना दिसायला भेटतील. ते जे काय आहे तो सल्फरसुद्धा काय झाला आपला एक एअर पोल्युटंट आहे. ते पुढे आपण बघणार आहोत व्यवस्थित. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय होतं की एअर पोल्युशन होण्यामागे काय जे की आहे नॅचरल आणि मॅनमेड या दोघं कंडिशनचा आपल्याला विषय दिसायला भेटत असतो. नॅचरली जर बघायला गेलात विजा पडतात, राईट की नाही. विजा पडतात. विजा पडल्यामुळे काय होतात बरं का, जेव्हा विजा पडते सगळ्यात जास्त हीट प्रोड्यूस होते. या ढगांपासून जेव्हा विजा पडतायत ना जमिनीवरती सगळ्यात जास्त वातावरणामध्ये जेवढ्या हवेमध्ये जेवढ्या पोर्शनला टच झाले ना हे वाले राईट काय विजा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त हीट तयार होत असते. आणि इथं जे ना इथं रिॲक्शन होते हे हीटमुळे जास्त हीटमुळे रिॲक्शन तयार होत असते. आणि या रिॲक्शनमुळे नायट्रोजन ऑक्साईड वातावरणामुळे तयार होताना दिसायला भेटत असतो. आणि नायट्रोजन ऑक्साईड जो काय आहे आपला प्रायमरी एअर पोल्युटंट दिसायला भेटत आहे. मग आता लाईटनिंग तर माणूस करत नाही आहे, लाईट का ज्या विजा पडतात त्या विजा तर माणूस नाही पाडत, ते नैसर्गिकरित्या ते पडत असतात. तो देअरफॉर आपण म्हणू शकतो की हवेचा जो प्रदूषण होत आहे तो हवेचा प्रदूषण होण्यामागे हे कारण आपल्याला दिसायला भेटत आहे. ओके. मग नॅचरल पण होऊ शकतं, मॅनमेड पण होऊ शकतं. जर मी तुम्हाला मॅनमेडबद्दल जर विचारलं तर तुम्हाला चांगलीच मोठी लिस्ट लावून देणार, बरोबर, चांगलीच मोठी लिस्ट लावून देणार. त्याच्याबद्दल आपण एक एक करून आता एक गोष्टी आपण समजून घेऊया. तुम्हाला आवाज क्लिअर येतोय ना रे? आवाज क्लिअर? ठीक आहे. पुढे जाऊ आता आपण जाऊया. आता आपल्याकडे आता डाटा वाचायला लागणार आहे. बघू आता गंमत बघू. तर इथं एअर पोल्युशनची डिफिनेशन दिले. एअर पोल्युशन काय असतं की चेंज हवा जी काय आहे हवेची फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक बदलणं त्याला आपण काय म्हणून देतो एअर पोल्युशन. आणि या एअर पोल्युशनचं त्याला एअर पोल्युशन कधी म्हणणार मी, कारण की आपली जी की बायोस्फिअर आहे बायोस्फिअरमध्ये राहणारे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जे की लिव्हिंग नॉन लिव्हिंग एंटिटी जी काही आहे त्यांना जर का सगळ्यात जास्त इफेक्ट जर का होत असेल अफेक्ट जर का होत असेल तेव्हा त्याला एअर पोल्युशन म्हणणार. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, इकोसिस्टीम जे काय इकोसिस्टीमवरती परिणाम होणार आहे, ह्युमनवरती अदर ऑर्गॅनिझमवरती नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती परिणाम आपल्याला दिसायला भेटत असतात. एअर पोल्युशन आपल्याला माहिती आहे. पुढे द सबस्टन्स दॅट रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ द एअर पोल्युशन एअर पोल्युटंट आपण त्याला म्हणत असतो. पुढे बघायला गेलो तर काय, तर पुढचा जर बघायला गेलात तर काय, दिस एअर पोल्युटंट कॅन बी आयदर नॅचरली मीन्स जंगल जाळल्यानंतर आपल्याला एअर पोल्युटंट तयार होताना दिसायला भेटेल, ऑर सिंथिकली मॅनमेड दे मे बी इन द फॉर्म ऑफ द गॅस लिक्विड अँड द सॉलिड. तर लक्षात घ्या जे एअर पोल्युटंट आहेत ते नेहमी गॅसच्या स्वरूपात असतील असं काही नाही आहे. पार्टिक्युलेट मॅटर SPM सस्पेंडेड पार्टिक्युलर मॅटर म्हणजे सॉलिडच्या फॉर्ममध्ये पण असतील, लिक्विडच्या फॉर्ममध्ये पण असतील. लिक्विडच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय ज्याला आपण फॉग म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण फॉग, तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये पण असू शकतो हा एअर पोल्युटंट, सॉलिडच्या फॉर्ममध्ये पण असू शकतो हा एअर पोल्युटंट. सॉलिडच्या फॉर्ममध्ये म्हणजे आपण ज्याला SPM म्हणतो, लिक्विडच्या फॉर्ममध्ये ज्याला आपण फॉग म्हणतो, राईट का फॉग म्हणतो. आणि जर का गॅसमध्ये तर तुम्हाला बरीचशी नावं चांगली माहिती आहेत. पुढे जर बघायला गेलं तर काय, पोल्युटंट कॅन बी क्लासिफाईड आयदर प्रायमरी अँड द सेकंडरी. माहिती आहे प्रायमरी एअर पोल्युटंट आर सबस्टन्स डायरेक्टली इमिटेड फ्रॉम द प्रोसेस सच ॲज ॲश फ्रॉम द व्होल्कॅनिक इरप्शन, द कार्बन मोनॉक्साईड गॅस मोटर व्हेकल, नंतर एक्झॉस्ट सल्फर डायऑक्साईड रिलीज फ्रॉम द फॅक्टरीमधून निघालेला सल्फर डायऑक्साईड म्हणा, इरप्शनमधून व्होल्कॅनिक इरप्शनमधून निघालेला सल्फर म्हणा. ओके का, तो बरीचशी गॅस जी की डायरेक्टली निघत आहेत, डायरेक्टली सोर्सपासून आयडेंटिफाईड सोर्सपासून डायरेक्टली निघणारे जेवढे काही एअर पोल्युटंट असतील त्यांना प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. पुढे काय बरं का, सो सेकंडरी एअर पोल्युटंट नॉट इमिटेड डायरेक्टली रादर दे फॉर्म इन द एअर वेन प्रायमरी एअर पोल्युटंट रिॲक्ट ऑर इंटरॅक्ट. द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ द सेकंडरी एअर पोल्युटंट ग्राउंड लेवल ओझोन. आपल्या ग्राउंडच्या लेवलला तयार झालेला जो काही ओझोन आहे कशामुळे तयार होतो ओझोन, सांगा पटकन रे. ओझोन कशामुळे तयार होतो, ओझोन कशामुळे तयार होत असतो रे ग्राउंडच्या लेवलला? ऐकतायत का तुम्ही? तुमचा आवाज येत नाही मला. नायट्रोजन ऑक्साईड, तो नायट्रोजन नायट्रोजन ऑक्साईड जो आहे नायट्रोजन ऑक्साईडमुळे ओझोन तयार होत असतो ग्राउंड लेवलला. ठीक आहे. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, वन ऑफ द मेनी सेकंडरी पोल्युटंट दॅट मेक द फोटोकेमिकल स्मोक. आता फोटोकेमिकल स्मोक कशामुळे तुम्हाला माहिती आहे, फोटोकेमिकल स्मोक म्हणजे कोणकोणते फोटोकेमिकल स्मोक कशामुळे तयार होत असतं बरं का रे? ओझोनमुळे, फॉर्मॅल्डिहाइडमुळे आणि पॅनमुळे फोटोकेमिकल स्मोक तयार होत असतो. फोटोकेमिकल स्मोक म्हणजे काय रे, तर स्मोक म्हणजे फॉग अधिक स्मोक म्हणजे धूर. स्मोक म्हणजे काय, धूर. आणि फॉग म्हणजे काय बरं रे, तो लक्षात घ्या. फॉग म्हणजे काय बरं आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला, जर का वातावरणामधलं टेम्परेचर जर का समजा कमी झालं तर वातावरणाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये असणारं जे काही वॉटर वेपर होते ते वॉटर वेपर सॅच्युरेट व्हायला लागून जातात. आणि वॉटर वेपर सॅच्युरेट झाल्यावर ते जे काही आपल्याला जसं की हिवाळ्यामध्ये जे धुकं दिसायला भेटतात त्यांना आपण फॉग म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण, फॉग. आणि जेव्हा फॉग आणि स्मोक एकत्र येऊन जातात त्याला आपण स्मोग म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्मोक. ओके. फोटोकेमिकल स्मोक म्हणजे काय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय. पुढे जाऊया.
ओके. आता आपण जे काय हा तक्ता बघण्याच्या अगोदर आपण हा वाला पॉईंट बघून घेऊया. आपण बोललोय ना की एअर पोल्युटंट जे काही आहे ते नैसर्गिकरित्या सापडताना भेटतील, म्हणजे एकतर ते निसर्गातून तयार होतील, राईट का, निसर्गातून काही गोष्टींमुळे तयार होतील किंवा माणसांच्या काही कारणामुळे तयार होताना दिसायला भेटतील. मग आता बघू बरं काय काय, जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे. आता बघा, सो व्होल्कॅनिक इरप्शन सॉलिड गॅसियस लिक्विड मटेरियल इमेज आउट थ्रू द इरप्शन. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाईड, नंतर पुढे जर बघायला गेला तर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन व्हेपर, डस्ट. व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे आहे वेगवेगळे घटक बाहेर येणार आहेत, वातावरणामध्ये पसरणार आहेत. तर व्होल्कॅनिक इरप्शन जे काही आहे ते एक नॅचरल रिझन झालं. तो नॅचरल एअर पोल्युटंट तयार व्हायचं नॅचरल रिझन तुम्हाला मी सांगतोय, हे एक रिझन झालं. दुसरं रिझन जर बघायला गेलं तर अर्थक्वेक आहे. अर्थक्वेकमुळे काय होत असतं, अर्थक्वेकमुळे पॉयझनस गॅसेस जे काही आहे आपल्या पृथ्वीमध्ये असणारे जेवढे काही पॉयझनस गॅसेस आहेत ते सुद्धा बाहेर निघत असतात. जसं की व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये बाहेर निघाले तसे अर्थक्वेकमध्ये सुद्धा ते बाहेर निघताना आपल्याला दिसायला भेटत असतात. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, सो पॉयझनस गॅसेस वॉटर वेपर इनसाइड द अर्थ रिलीज इंटू एअर. बरोबर. सायक्लॉन अँड द डस्ट स्टॉर्म. सो वादळी असतील, चक्रीवादळ किंवा वादळ जे काही असतात, डस्ट स्टॉर्म, डस्ट सॉईल. नंतर पुढे काय, तो जेव्हा वादळ वगैरे येत असतात तर तुम्हाला दिसायला भेटेल वादळामध्ये खूप सारे बघा डायरेक्ट पूर्ण मातीचे कण दिसायला भेटतात. मातीचे कण जे काय आहे ते मातीचे कण आपल्याला दिसायला भेटत असतात. सो देअरफॉर सायक्लॉन, डस्ट सॉईल, सो डस्ट ऑईल, गार्बेज, पोलन, मायक्रोब आर मिक्स विथ द एअर. हे सगळे जे काही आहे ते हवेमध्ये मिक्स होताना दिसायला भेटतात. बरोबर आहे, सायक्लॉन सुद्धा एक कारण आहे. नंतर पुढे फॉरेस्ट फायरबद्दल काय सांगायचं, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हा, आपण फॉरेस्ट फायर झाल्यामुळे काय काय कोणकोणत्या प्रकारचे एअर पोल्युटंट बाहेर निघतात. तर फॉरेस्ट फायर रिलीज द कार्बन डायऑक्साईड, बरोबर, सल्फर डायऑक्साईड, बरोबर. तुम्हाला माहिती आहे सल्फर डायऑक्साईड कशाला कारणीभूत असतो रे, आपण लक्षात घेणार आहोत की आपल्या वातावरणामध्ये पडलेले जेवढे काही एअर पोल्युटंट असतील त्यांचे होणारे परिणाम आपण बघणार आहोत. जसं की ग्रीन हाऊस इफेक्ट हा एक परिणाम झाला. जसं की तुम्हाला ओझोनचा थर जो काय आहे, ओझोनच्या थरचं डिप्लिशन, त्या ओझोनच्या थरच्या डिप्लिशनची पूर्ण स्टोरी आपण बघणार आहोत. कधी घडला, कुठे घडला, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय असतो, कोणते काही गॅसेस असतात, हे सगळे जे काही आहेत ॲक्च्युली एअर पोल्युटंटमुळे होत आहे. बरोबर. तर मग फायर जी की झाली, जंगलामध्ये लागलेली जी की आग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे एअर पोल्युटंट तयार होताना दिसायला भेटतील. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे, स्मोक जे काही आहे धूर वगैरे तयार होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तर स्मोक जो काही आहे, या स्मोकमध्ये काय असतं बरं का रे, जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणा स्मोकमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. बरोबर आहे. तर स्मोकमध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटेल किंवा स्मोकमध्ये तुम्हाला एसपीएम पण दिसायला भेटेल. एसपीएम कशात असतो, डस्टमध्ये, स्मोकमध्ये, सूटमध्ये, राईट का, याच्यामध्ये एसपीएम असतो, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, मायक्रॉब इन द एअर. तर हवेमध्ये बरेचसे मायक्रॉब्स पण असतात, हवेमध्ये खूप सारे मायक्रॉब्स पण असतात. सो स्पोर ऑफ द बॅक्टेरिया ऑर फंगाई आर मिक्स इन द एअर. तर जे काही आहे बॅक्टेरिया वगैरे जे काही आहे ते बॅक्टेरिया वगैरे सुद्धा हवेमध्ये असतात. तो दिस इज दी ऑल आर दी वॉट, हे नॅचरल रिझन झाले वातावरणामध्ये एअर पोल्युशन व्हायची. ओके. तो नॅचरल रिझन तुमच्या लक्षात राहणार. पुढे जाऊ आता आपण मॅनमेड रिझनकडे जर तुम्ही बघायला गेलात तर काय, सो बर्निंग ऑफ द फ्यूल लाईक कोळशाला जाळल्यामुळे जे काय एअर पोल्युशन होणार आहे. एकदम बरोबर आहे. तो कोळशाला जाळल्यामुळे एअर पोल्युशन होणार आहे. लाकडांना जाळल्यामुळे, कोळशांना जाळल्यामुळे, एलपीजी जे की आता आपण सगळी शिकलो की जो काही आपल्या सिलेंडरमध्ये एलपीजी जो काही असतो, एलपीजी गॅसमधून मिथेन जे काही आहे, मिथेन हवेसोबत रिॲक्शन करत असतो. मिथेन हवेसोबत रिॲक्शन करून काय तयार करत असतो, कार्बन डायऑक्साईड तयार करतो. परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कसं असतं रे, मिथेनचं रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो, त्याचं प्रमाण कसं असतं प्रमाण त्याचं कमी असतं, राईट का, तो कमी. सो एलपीजी जे काय आहे, एलपीजी नंतर रॉकेल, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, लाकडं, कोळसा, एलपीजी, राईट का, यांच्यामधून आपल्याला बरीचशी एअर पोल्युटंट रिलीज होताना दिसायला भेटतात. त्यांच्यामध्ये काय काय दिसायला भेटेल, कार्बन डायऑक्साईड आहे, एअर पोल्युटंट रिलीज होताना दिसायला भेटेल. कार्बन मोनॉक्साईड कसा तयार होत असतो, इनकम्प्लीट कंबशनमुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड, इनकम्प्लीट कंबशनमुळे तयार होणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याची स्टोरी आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पुढे नायट्रोजन ऑक्साईड आहे, तर नायट्रोजन ऑक्साईड सुद्धा तयार होताना दिसायला भेटत असतो. तर लाकडांना, कोळशांना, पेट्रोलियम वस्तूंना जाळल्यामुळे, एलपीजी गॅसला जाळल्यामुळे जे काही आहेत आपले बरेचसे एअर पोल्युटंट तयार होतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नंतर पुढे बघायला गेला तर पुढचं असतं नायट्रोजन ऑक्साईड, पुढे लीडचे कंपाऊंड आर रिलीज इन द एअर. ओके, बरोबर आहे. पुढे बर्निंग ऑफ द सॉलिड वेस्ट. आता आपण बघायला जातो बरं का, काय उकरडा वगैरे जर का जाळला तो ठीक आहे. सॉलिड वेस्टमध्ये तुम्ही कचरा, दुसरा जो काही सॉलिड कचरा वगैरे असेल त्याला जाळल्यामुळे सुद्धा काय होणार आहे, बराचसा एअर पोल्युटंट आपल्या वातावरणामध्ये पसरताना दिसायला
भेटत असतो. सो देअरफॉर बर्निंग ऑफ द सॉईल वेस्ट ॲग्रिकल्चर वेस्ट, शेतामध्ये बराचसा जो काही ॲग्रिकल्चर वेस्ट असतो त्याला लोक काय करून टाकतात, शिलगून टाकत असतात. तर त्याच्यामुळे जे काय वातावरणामध्ये बराचसा एअर पोल्युशन पसरताना दिसायला भेटत असतो. लंडन स्मोक म्हणून ती स्टोरी जी आहे ना, लंडन स्मोकची तुम्हाला मी सांगेल पुढे जाऊन, ठीक आहे. ती एकदम फेमस स्टोरी आहे, तिच्याबद्दलही क्वेश्चन विचारत असतात. ज्याप्रमाणे आपला इंडस्ट्रियल डिझास्टर घडला होता 1984 मध्ये, त्याच्यावरती क्वेश्चन किती आले तुम्हाला चांगला अंदाज आहे. तसे किस्से खूप सारे घडलेले आहेत रिलेटेड टू दी व्हॉट, एअर पोल्युशन. बघा आता तर मग आपण बघितलं की यार सॉलिड वेस्ट ॲग्रिकल्चर वेस्ट जाळल्यामुळे सुद्धा जे काय एअर पोल्युशन. इंडस्ट्रियलायझेशन स्मोक इज अ रिलीज इन द लार्ज क्वांटिटी फ्रॉम द फॅक्टरी, बरोबर करा. तो सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड पावडर इन एअर. तर तुम्हाला चांगल्या पद्धती माहिती आहे, जेवढ्या काही इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये वरती जे काही आहे, वरतून आपल्याला बरेचसा गॅस जे काही रिलीज करताना दिसायला भेटत असतात. प्ल्यूममधून ते सगळे गॅसेस रिलीज होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके, तो इंडस्ट्री जे काही आहेत मोठे मोठे इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, त्यामुळे एअर पोल्युशन तयार होत आहेत. कोळशाला जाळतायत कोणी, तो आपल्याला कारण कळतात. पुढे जाऊया. ॲटॉमिक एनर्जी प्लांट. तो ॲटॉमिक एनर्जी प्लांट जर बघायला गेला तर ॲटॉमिक एनर्जी प्लांटमध्ये पण हवेमध्ये बराचसा प्रदूषण होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. प्रदूषण कसा होणार आहे बरं का, तर काही रेडिओ एलिमेंट जे काही आहे ते त्यांची डस्ट पार्टिकल हवेमध्ये पसरताना दिसायला भेटत असतात. जसं की युरेनियम आहे, थोरियम आहे, ग्रॅफाईट आहे, नंतर प्लॅटिनम आहे, नंतर रेडॉन असतो एक, रेडियम, युरेनियम, हे सगळे आपल्याला दिसायला भेटत असतात. आता मी जर का तुम्हाला प्रश्न विचारला की रेडॉन कशापासून तयार होतो, मला कोणी सांगेल का रे रेडॉन आणि रेडियमबद्दल? तर लक्षात घ्यायचं, आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये असणारा जो की युरेनियम आहे, त्या युरेनियमचं काय होतं, डिके होतो. युरेनियमचा डिके झाल्यानंतर रेडियम तयार होत असतो. रेडियमचा डिके होऊन रेडॉन तयार होत असतो. त्यामुळे आपण काय बोलतो की युरेनियमच्या डिकेपासून आपल्याला रेडियम आणि रेडॉन तयार होताना दिसायला भेटत असतो. पण पूर्ण प्रोसेस जर लक्षात घेतली तुम्ही, तुमच्या लक्षात येईल काय बरं का, की जमिनीमध्ये असणारा जो रेडिओ एलिमेंट युरेनियम आहे 235, राईट का, त्या युरेनियमचं डिके होत असतं. त्या युरेनियमचं काय होत असतं, डिके होत असतं. आणि युरेनियमच्या डिके झाल्यानंतर काय दिसायला भेटत असतं, रेडियम तयार होत असतो. रेडियम जो काय रेडियमचा शोध लावला आहे मेरी प्युरीने समथिंग, तर त्याचा डिके झाल्यानंतर आपल्याला रेडॉन दिसायला भेटत असतो. आणि हा रेडॉन जो काही आहे आपल्या वातावरणामध्ये फिरत असतो. देअरफॉर रेडॉन इज ऑल्सो एअर पोल्युटंट. रेडॉन सुद्धा एक एअर पोल्युटंट आहे. ओके, तर मग सांगताना काय सांगायचं आपल्याला, की बरेचसे जे काही न्यूक्लिअर प्लांटमधून रिलीज होणारे बरेचसे रेडिओ एलिमेंट जे काही आहेत ते सुद्धा एअर पोल्युटंट सारखं काम करताना दिसायला भेटत असतात. तर तुम्हाला ही बात लक्षात राहील का रे? सो नॅचरल रिझन आणि मॅनमेड रिझन कोणते आहेत ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. आता आपण बघत काय होतो, आपण बघायला गेलं एक पेज इथून राहून गेलं होतं, ठीक आहे. तो आता ही बात झाली. आता आपण जरा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. काय समजून घ्यायचं बरं का, परिणाम बघायचे आहेत. ओके, ठीक आहे. तर आता गंमत बघा. आता तुम्हाला इथं जे काय ना बरेचसे पोल्युटंट दिलेत. हे पोल्युटंट तयार कशापासून होतात ते दिलेले आहेत आणि होणारे परिणाम जे काय ते परिणाम पण दिलेले आहेत. आणि याच्यावरती 100-101% प्रश्न बनताना दिसायला भेटतोय, ठीक आहे. तो जे काही एअर पोल्युटंट आहे ते एअर पोल्युटंट कुठून भेटत असतात आणि त्यांचा होणारा परिणाम काय आहे, तो पॉईंट आता व्यवस्थित आपल्याला अभ्यासायचा आहे. आता हा तक्ता वाचण्याच्या अगोदर जी काय आहे रेड कलरमध्ये असणारी माहिती मी अगोदर तुम्हाला सांगून देत असतो. बघा बरं का, याला आपण अगोदर वाचून घेऊया. तर सोर्स जर बघायला गेला तर सोर्स आपण चालूच बघितलं ना, रिझन बघितला आपण, नॅचरल आणि मॅनमेड रिझन बघितलं. तर सोर्स पण मी त्यांना म्हणू शकतो अँथ्रोपोजेनिक सोर्स जे काय ज्याला ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे म्हणत असतो ते. तर मग आता अँथ्रोपोजेनिक सोर्समध्ये वेगवेगळे सोर्स आहेत की जे एअर पोल्युटंट तयार करून देतात. कोणकोणते बरं का, तो एअर पोल्युटंट तयार होतात त्याच्यामुळे. स्टेशनरी सोर्स, मॅनमेड सोर्स जे काय आहे स्टेशनरी सोर्स म्हणजे काय बरं का, आता चालू बघितलं आपण इंडस्ट्रियलायझेशन एक हा स्टेशनरी सोर्स आहे. त्याच्यामधून निघणारे जेवढे काही एअर पोल्युटंट असतील ते स्टेशनरी सोर्समधून निघणारे एअर पोल्युटंट म्हणून ओळखले जातील. ओके, सो अँथ्रोपोजेनिक सोर्स, अँथ्रोपोजेन म्हणजे मॅनमेड रिझन. त्या मॅनमेड रिझनमध्ये तुम्हाला मी स्टेशनरी सोर्स सांगत आहे. सो स्मोक स्टॅक्स ऑफ द पॉवर प्लांट, मॅन्युफॅक्चर फॅसिलिटी, फॅक्टरीज, वेस्ट, इन्सिलेटर. तर तुम्हाला इन्सिलेटर माहिती आहे ना, इन्सिलेटर जे काही आहे ते मेडिकलमधले जे काही वेस्टेज असतात त्यांना शिलगवण्यासाठी ते इन्सिनेशन आपण करत असतो, ठीक. पुढे काय, फर्नेस, अदर टाईप ऑफ द फ्यूल बर्निंग हिटिंग डिव्हाइसेस. सो देअरफॉर आता आपण काय बोलतोय की जे काही अँथ्रोपोजेनिक सोर्स आहे त्याच्यामध्ये स्टेशनरी सोर्स असतात, मोबाईल सोर्स असतात. मोबाईल सोर्स म्हणजे काय बरं का, तर गाड्या जे काही असतात गाड्यांमधून निघणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड जो काही आहे तो सुद्धा आपला एअर पोल्युटंट. सो देअरफॉर तुम्ही पॉईंट काय टाकत आहेत, तुम्ही टाकताय समजा रिझन टाकलं किंवा सोर्स टाकलं तरी पण चालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की अँथ्रोपोजेनिक सोर्समध्ये काय काय असतं, स्टेशनरी सोर्स, मोबाईल सोर्स तुम्ही बघितला. तिसरा पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे आपला केमिकल. आता बघा, शेतामध्ये पिकांवरती केमिकलची फवारणी होती. पिकांवरती केमिकलची फवारणी होत असते आणि त्या केमिकलचे जे काही हे असतात बारीकशे कणं हवेमध्ये पसरतात. आपण जे काही केमिकल आहे पिकांवरती मारण्यासाठी आपण केमिकलचा वापर करत असतो. हा केमिकल जो काही आहे हवेमध्ये मिसळताना दिसायला भेटत असतो. तर ते सुद्धा एक कारण झालं, राईट की नाही. ते आपण सोर्स बघत आहोत. तो हे सोर्स आहेत, हे एक सोर्स आहे. तो केमिकल, नंतर डस्ट,
कंट्रोल बर्न प्रॅक्टिस इन द ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री अँड मॅनेजमेंट. तर लक्षात घ्या, आता काय पॉईंट आहे बरं का, इथं जर बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल की शेतीमध्ये समजा तुम्ही काय केलेलं आहे, तर शेतामध्ये जे काय आहे, आपण शेतामध्ये किंवा जंगलामध्ये आग वगैरे लागलेली, तर आगला विझवण्यासाठी तुम्ही बरेचसे काय, जसं की कार्बन डायऑक्साईड जो काही असतो, कार्बन डायऑक्साईडचा तुम्ही वापर करत असाल विझवण्यासाठी, बरोबर, कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतो. तर एक बात आपल्या लक्षात येत असते काय बरं का, की एखाद्या ठिकाणी जर का आग लागली असेल, तर आगला विझवण्यासाठी आपण जे काही केमिकल डस्ट वगैरे यूज करत असतो, काही केमिकल यूज करणार किंवा दुसरं काही यूज करत असतो, ते सुद्धा आपले एअर पोल्युटंटचं काम करतात, मग बघा बरं, आता पॉईंट काय लक्षात ठेवायचे, तो पिकांवरती मारले जाणारे केमिकल्स असतील, वातावरणामध्ये असणारे काही डस्ट पार्टिकल असतील, कंट्रोल बर्न प्रॅक्टिस इन द ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री मॅनेजमेंट, याच्याबद्दल आपल्याला दिसायला भेटत असतं. ते हे सगळे काय आहेत, हे सोर्स आहेत, हे मॅनमेड सोर्स आहेत, एअर पोल्युटंट तयार व्हायचे मॅनमेड सोर्स आहेत. चौथा जर बघायला गेलात तर काय, फ्यूम म्हणजे काय बरं का, धूर, तो फ्यूम फ्रॉम द पेंट, हे नंतर हेअर स्प्रे, व्हॅर्निश, एरोसोल स्प्रे अँड अदर सॉल्वंट. तो आता बघा, पेंट करत असताना किंवा बाकीच्या असल्या पेंटिंगच्या रिलेटेड जेवढे काही कामं असतील, जेवढे काही केमिकल वगैरे असतील, हे यूज करत असताना काय होत असते, बरेचसे पार्टिकल जे काही आहेत ते बरेचसे पार्टिकल हवेमध्ये मिसळत असतात आणि हे सगळे पार्टिकलसुद्धा एअर पोल्युटंटसारखं काम करत असतात. तो हे सुद्धा एक सोर्स आहे, मॅनमेड सोर्स आहे. ओके, सो मॅनमेड सोर्समध्ये याला टाकला आपण फ्यूम फ्रॉम द पेंट, हेअर स्प्रे, नंतर वर्निश, एअरसोल स्प्रे. पुढे जर बघायला गेलं तर काय, तो वेस्ट डिपॉझिट इन द लँडफिल वेस्ट. आता तुम्हाला एक बात चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय बरं का, ऑर्गॅनिक मॅटर जर का वातावरणामध्ये टाकून दिला, तर ऑर्गॅनिक मॅटर वातावरणामध्ये टाकल्यामुळे तयार काय होतो, सकाळी सांगितलं, मिथेन गॅस तयार होत असतो. आता मी तुम्हाला जर का विचारला की मिथेन गॅस हा वायू प्रदूषण करतो, वायू प्रदूषण कसा करणार बरं का, तो वायू प्रदूषण करतो, कसा करतो लक्षात घ्या. ज्याप्रमाणे तुम्हाला मी सकाळी सांगितलं की कार्बन डायऑक्साईड हा नॉन पॉइझनस असतो, त्याप्रमाणे मिथेनसुद्धा नॉन पॉइझनस असतो. मिथेनसुद्धा काय असतो, नॉन पॉइझनस असतो. परंतु मॅटर काय होऊन जातो, मिथेनचं प्रमाण जर का जास्त झालं वातावरणामध्ये आणि आपल्या शोषणामध्ये जर का मिथेन कंटिन्युअसला जर का आला, तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची त्रास दिसायला भेटत असतात. ॲस्पॅक्झिएट ऑर मे डिस्पेस ऑक्सिजन इन द इनक्लोज स्पेस. ॲस्पॅक्झिया ऑर द सफोकेशन मे बी रिझल्ट इन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस बिलो द 19.5. सांगायचं तात्पर्य काय आहे, वातावरणामध्ये बरेचसे जे की आपण ऑर्गॅनिक मॅटर पाला-पाचोळा वगैरे आपण वातावरणामध्ये असंच फेकून देत असतो. त्यांच्या डिकम्पोजिशनमुळे मिथेन गॅस तयार होत असतो. मिथेन गॅस तयारमुळे सुद्धा आपल्याला, मिथेन गॅस ॲक्च्युली नॉन टॉक्सिक आहे, परंतु त्याचा परिणाम वातावरणामध्ये जास्त झाल्यामुळे आपल्या शोषणामध्ये जर का मिथेन गॅस कंटिन्युअसली येत जर गेला, तर काय करत असतो, आपल्याकडे आपण जे काही ऑक्सिजन घेत असतो, त्या ऑक्सिजनचं प्रमाण, आपल्या शरीरामध्ये येणारं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी करून टाकत असतं. 19.5% ऑक्सिजनचं प्रमाण कमी करून टाकत असतं हा मिथेन. त्यामुळे मिथेन जो काही आहे हा सुद्धा एक सोर्स झाला. लक्षामध्ये तो सोर्स सांगतोय तुम्हाला मी. पुढे जर बघायला गेलं तर काय, मिलिटरी सच ॲज न्यूक्लिअर विपन, नंतर टॉक्सिक गॅसेस, जर्म वेलफेअर, रॉकेटरी, राईट का, जेव्हा आपण रॉकेटवरती जातोय किंवा जे काही मिसाईल असतात, मिसाईल म्हणा, रॉकेट म्हणा, तर जेव्हा ते वरती जात आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला एअर पोल्युटन दिसायला भेटत असतात. सो दिस आर ऑल, हे सुद्धा एक काय झालं, हे सोर्स आहेत किंवा हे रिझन आहेत. तो मॅनमेडचे तुम्हाला सोर्स किंवा मी रिझन एवढे सगळे सांगून दिलेले आहेत. अगोदरचा पट्टा बघितला होता तुम्ही, त्याला तिथं पण टाकू शकतात. अशा पद्धतीने जर का सगळं कंटिन्यू केलं, हे LPG हे आणि ते पुढची बात जर सगळी कंटिन्यू केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी ती बात सांगून दिली. पुढे जर बघायला गेलं तर पुढचं काय, आता नॅचरल सोर्सेस कोणते आहेत बरं का, तुम्हाला माहिती आहे, जंगल जाळण्याची बात केली होती, तर ती बात आपण केली. सो डस्ट फ्रॉम द नॅचरल सोर्सेस युजली लार्ज एरिया ऑफ द लँड विथ लिटर ऑर द नो व्हिजिटेशन. बरोबर, आता लक्षात घ्या, आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, ज्या ठिकाणी झाडं झुडपं नाही आहेत, राईट का, झाडं झुडपं नाही आहेत किंवा बिलकुल पण असं वनस्पती आपल्याला दिसायला भेटत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का. सो डस्ट फ्रॉम द नॅचरल सोर्सेस युजली एरिया ऑफ द लँड विथ लिटर ऑल नो व्हेजिटेशन. ज्या ठिकाणी झाडं झुडपं नाही आहेत बिलकुल पण किंवा थोडेफार झाडं झुडपं आहेत, त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे डस्ट पार्टिकल जे आहेत ना, ते वातावरणामध्ये पसरलेले दिसायला भेटत असतं, राईट का. वादळ वगैरे जर आली, तर वादळ आल्यावर तुम्हाला दिसायला भेटेल सगळ्या त्या जे काही तो मैदान आहे, त्या मैदानामध्ये तुम्हाला सगळी धूळ दिसायला भेटत असते. नंतर नॅचरल सोर्स जो काही आहे हा एक झाला, डस्ट जो आहे तो एक नॅचरल सोर्स झाला. मिथेन सुद्धा एक नॅचरल सोर्स आहे, त्याची कहाणी आपण चालू बघितली. सो मिथेन इमिटेड बाय द डायजेशन ऑफ द फूड बाय ॲनिमल अँड एक्झाम्पल कॅटल. जे शेण असतं, शेण, आता आपल्याला एक बात माहिती आहे, शेण जे काही आहे ते शेण वातावरणामध्ये शेण आल्यानंतर शेणपासून मिथेन तयार होणार आहे आणि मिथेनचे परिणाम आपण चालू बघितले. तर हे सुद्धा एक नॅचरल सोर्समध्ये आपण टाकतोय. पुढे
रेडॉनची कहाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितली बरं का. रेडॉन गॅस आर रेडिओक्टिव्ह डिके विथ इन द अर्थ क्रस्ट. आपल्या अर्थ क्रस्टमध्ये बरेचसे रेडिओक्टिव्ह डिके असणारे एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये युरेनियम 235 पण आहे. युरेनियम 235चं डिके होऊन तयार काय होत असतं, रेडियम, आणि रेडियमपासून काय तयार होत असतं, रेडॉन. आणि हा रेडॉन जो की आहे हा सुद्धा एक आपला एअर पोल्युटंट आहे, ज्याला आपण नॅचरल सोर्समध्ये टाकलेला आहे. तो नॅचरल सोर्समध्ये रेडॉन आहे, नॅचरल सोर्समध्ये डस्ट आहे, नॅचरल सोर्समध्ये मिथेन आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बघा, ठीक आहे. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, रेडॉनची प्रॉपर्टी दिली, रेडॉन कलरलेस असतो, म्हणजे ऑर्डरलेस असतो, नॅचरली ऑकरिंग असतो, रेडिओक्टिव्ह नोबेल गॅस आहे तो. दॅट फ्रॉम द डिके ऑफ द रेडियमच्या डिकेने तयार होत असतो. इट इज कन्सिडर ॲज द हेल्थ हजार्ड. रेडॉन गॅस फ्रॉम द नॅचरल रिसोर्स कॅन अक्युमुलेटेड इन द बिल्डिंग अँड स्पेशली कन्फर्म एरिया सच ॲज द बेसमेंट अँड द सेकंड मोस्ट फ्रिक्वेंट कॉज ऑफ द लंग कॅन्सर. लक्षात घ्या, रेडॉनचं वातावरणामध्ये पसरल्यामुळे लंगची आपल्याला कॅन्सर दिसायला भेटत असतात. सिगरेटमुळे जर का तुम्ही लिस्ट मांडायला गेलात तर सिगरेटमुळे एक नंबर आपल्याला कॅन्सर दिसायला भेटत असतो. तर जे फुफ्फुसाचे जे की कॅन्सर होत असतात त्याच्यामध्ये एक नंबर लागत असतो सिगारेटचा. तर फुफ्फुसाचे कॅन्सर होण्यामध्ये 2 नंबर कोणाचा लागत असतो, रेडॉनचा 2 नंबर लागत असतो. रेडॉन कसा तयार होत असतो, अर्थच्या क्रस्टमध्ये रेडिओक्टिव्ह डिके जी की आहे अर्थच्या क्रस्टमध्ये आपलं युरेनियमचे रेडिओक्टिव्ह डिकेने काय तयार होत असतो, रेडियमपासून रेडॉन तयार होत असतो. हा कलरलेस असणारा जो की रेडॉन आहे वातावरणामध्ये पसल्यामुळे फुफ्फुसांचे कॅन्सर होताना दिसायला भेटत असतात. तर हे सुद्धा एक काय झाला, आपण एक सोर्स झाला. पुढचा पॉईंट जर बघायला गेला तर पुढचा पॉईंट काय, स्मोक कार्बन मोनॉक्साईड फ्रॉम द वाईल्ड फायर. तर जंगल वगैरे झालं, आता जंगल जाळल्यामुळे जे की आहे बराचसा स्मोक तयार होणार आहे, आणि हा सगळा स्मोक सुद्धा काय असणार आहे, एक नॅचरल सोर्स म्हणून ओळखला जाईल. पुढे जर बघायला गेलं तर काय, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय निघताना दिसायला भेटतं बरं का, सल्फर सगळ्यात इम्पॉर्टंट, हा सल्फरवरती भर द्या. सल्फर झाला, क्लोरीन झाला, राख झाली. राख म्हणजे पर्टिक्युलर मॅटरमध्ये टाकू शकतो. राख इज नथिंग बट डस्ट पार्टिकल. तर व्होल्कॅनिक इरप्शन झाल्यानंतर, ज्वालामुखी आल्यानंतर जे काय बरेचसे डस्ट पार्टिकल वगैरे वातावरणामध्ये मिसळताना दिसायला भेटतात. त्याच्यामध्ये सल्फर असते, त्याच्यामध्ये क्लोरीन असते, आणि ॲश पार्टिक्युलेट, सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर पण त्याच्यामध्ये दिसायला भेटत असतात. लाईटनिंगची बातमी केली होती रे. लाईटनिंग काय बरं का, नाईटनिंग सुद्धा एक नैसर्गिक किस्सा आहे. याच्याबद्दल काय बघितलं आपण, की जेव्हा विजा पडत असतात, विजा जे की आहेत ते खूप जास्त हीट असतात. विजांच्या आजूबाजूला जर बघायला खूप जास्त हीट असते. त्या हीटमुळे रिॲक्शन होत असते, आणि त्या रिॲक्शनमुळे काय तयार होत असतं, नायट्रोजन ऑक्साईड बोललो होतो, काय तयार होत असते, नायट्रिक ऑक्साईड. याला नायट्रिक ऑक्साईड म्हणा, किंवा याला आपण काय म्हणतो, याला नायट्रस ऑक्साईड म्हणतो, राईट. तो नायट्रिक ऑक्साईड किंवा नायट्रस ऑक्साईड जो काही आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. लक्षात राहील का ही सगळी बात रे, मी जेवढं काही बोलत आहे ही बात तुमच्या लक्षात राहील का रे, ठीक आहे. चला बघा, हो. तर पुढे जर बघायला गेला तर काही राहून तर नाही गेला आपल्याकडून. हां, तर आपण बघा आता पुढे जर बघायला गेलात, इथे एक इंडस्ट्रीबद्दल दिले. आता आपल्या वातावरणामध्ये जर बघायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री दिसायला भेटतात. आपल्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आपल्याला दिसायला भेटत असतात, आणि या इंडस्ट्रीमधून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे एअर पोल्युटंट पण आपल्याला बाहेर येताना दिसायला भेटत असतात. ज्याच्यामध्ये प्रायमरी एअर पोल्युटंट पण असू शकतात किंवा सेकंडरी एअर पोल्युटंट पण असू शकतात. पण आपल्याला एक बात चांगल्या पद्धतीने माहिती आहे, सोर्सकडून निघणारा जो कोणी असेल तो आपला जास्त करून प्रायमरी दिसायला भेटणार आहे. आणि आपण हे पण बोललेलो आहोत की पोल्युशन जे की आहे ते पोल्युशन होण्यामध्ये 90% प्रायमरी एअर पोल्युटंटचा हिस्सा आपल्याला दिसायला भेटत असतो. आता वेगवेगळ्या जे काही कंपन्या आहेत बरं का, ज्या इंडस्ट्री आहेत, ज्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट आहे, राईट का, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टीलची इंडस्ट्री दिसायला भेटते, पेट्रोलियम रिफायनरी इंडस्ट्री आहे, मेटल काय आहे, मेटल स्मेल्टर म्हणून समथिंग कंपनी असतात. पुढे फर्टिलायझर प्लांटच्या कंपन्या आहेत, ॲसिड प्लांट, सिमेंट प्लांट, सोप अँड डिटर्जंट प्लांट, राईट का. तर वेगवेगळ्या कंपन्या आपल्या वातावरणामध्ये दिसायला भेटतात, बरोबर आहे. पण प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जे काही वेस्टेज तयार होतं आहे तो सॉलिड वेस्ट असेल, पण बाकीचा वेस्टेज तो गॅसच्या स्वरूपामध्ये असेल, आणि तो कंपनीच्या वरून जो की आपल्याला काढताना दिसायला भेटत असतात. मग आपण बघणार आता काय बरं का, काय बघणार आहोत, तर समजा थर्मल पॉवर प्लांट आहे. तर थर्मल पॉवर प्लांट जर तुम्ही बघायला गेलात तर थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपल्याला काय काय बाहेर येताना दिसायला भेटत असतं बरं का. नायट्रोजन ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड, नंतर नायट्रोजन काय, डाय नायट्रोजन ऑक्साईड काय असेल तो N2O, नंतर सल्फर डायऑक्साईड झाला, N2O झाला, नंतर नायट्रोजन ऑक्साईड झाला, ओके. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे आपल्या किंवा पार्टिक्युलेट मॅटर हे एवढे जे काही आहेत एवढे एअर पोल्युशन आपल्याला बाहेर पडताना दिसायला भेटत असतं. थर्मल पॉवर प्लांटबद्दल तुम्हाला एक बात सांगतो. थर्मल पॉवर प्लांट, ठीक आहे. तर मला एक बात सांगा, तुम्ही थर्मल पॉवर प्लांटला औष्णिक म्हणतात का रे, सांगा बरं का पटकन. औष्णिक
औष्णिक राईट का. मग थर्मल पॉवर प्लांटला औष्णिक, हां औष्णिक म्हणतोय आपण, ठीक आहे. थर्मल पॉवर प्लांट ज्याला औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती म्हणतोय, त्या औष्णिक ऊर्जा निर्मितीच्या आतमध्ये आतमध्ये काय होतं बरं का, थर्मल पॉवर प्लांटमध्ये बरेचसे हे जाळले जातील. काय बरं का, तुम्हाला माहिती आहे दगडी कोळसा जो आहे याच्यामध्ये जाळला जाणार आहे. तर दगडी कोळसाला जाळल्यामुळे राख तयार होणार आहे. नंतर दगडी कोळसाला जाळल्यामुळे सल्फर डायऑक्साईड तयार होणार आहे, बरोबर. तो सल्फर डायऑक्साईड, नंतर पुढे जर बघायला गेलात नायट्रोजन ऑक्साईड N2O, सल्फर डायऑक्साईड, एवढे सगळ्या प्रकारचे गॅसेस आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतात. हायड्रोकार्बन पण, नंतर काही अल्डिहाइड पण तयार होताना दिसायला भेटत असतात. एक बात लक्षात घ्या, काय बरं का, एक बात लक्षात घ्या, परीक्षेला तुम्हाला विचारून टाकेल. काय, आपल्या भारताची बात करतोय मी, आपल्या भारताची बात करतोय. तर मी काय बोलतोय बरं का, आपल्या भारतामध्ये थर्मल पॉवर प्लांटमुळे सगळ्यात जास्त प्रदूषण कोणत्या ठिकाणी दिसायला भेटत असते. आपल्या भारतामध्ये थर्मल पॉवर प्लांटमुळे कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रदूषण होताना दिसायला भेटते. तर त्याचं लक्षात ठेवा, चंद्रपूर, राईट का, ते बी महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे चंद्रपूर. ओके, तर चंद्रपूर या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांटमुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होताना दिसायला भेटत असते भारतामध्ये. ओके, तो या प्रकारच्या प्रदूषणामुळे चंद्रपूर हे देशातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरलेले आहे. चंद्रपूर हे सगळ्यात जास्त प्रदूषित एरिया का ठरलेला आहे बरं का हा, कारण की थर्मल पॉवर प्लांटमुळे. बात लक्षात राहील का रे, थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळसाला वापरतात, दगडी कोळशाला वापरल्यामुळे जी काही ना राख तयार होत असते, सल्फर डायऑक्साईड तयार होत असतात, नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असतात, अल्डिहाइड तयार होत असतात, हायड्रोकार्बन तयार होत असतात, आणि हे सगळे जे काही आहेत वातावरणामध्ये पसरत असतात, जे की आपले एअर पोल्युटेड आहेत. बात लक्षात राहील का रे थर्मल पॉवर प्लांटबद्दल. ठीक आहे, पुढे जर बघायला गेलं तर काय, स्टील इंडस्ट्री. आता स्टील इंडस्ट्रीमध्ये आतमध्ये काय होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर स्टील इंडस्ट्रीमध्ये जर बघायला गेला तर आपल्याला काय दिसायला भेटते, आपल्यासमोर काय दिले, तर स्टील इंडस्ट्रीमध्ये धूर बाहेर निघणारे, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर बाहेर निघणारे, कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघणारे, फ्लोराईड बाहेर दिसायला भेटतो. तो मग जर तुम्ही समजा स्टीलच्या इंडस्ट्रीकडे जर का गेला तर तुम्हाला दिसायला काय भेटणार आहे की फ्लोराईड बाहेर निघणार आहे, कार्बन ऑक्साईड बाहेर निघणार आहे, कार्बन डायऑक्साईड काय कार्बन मोनॉक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर, स्मोक वगैरे. पुढे जाऊया, पेट्रोलियम रिफायनरी. तर पेट्रोलियम रिफायनरीच्या ज्या काही कंपन्या असतात त्यांच्यामधून आपल्याला SO2, नंतर SO2 सगळ्यात जास्त कोणाला हे करतो, ॲसिड रेनला. ॲसिड रेन जे की आहे, ॲसिड रेन होण्यामागे SO2चा सगळ्यात जास्त हात आहे, ही बात लक्षात ठेवायची तुम्ही. ठीक आहे, हां. तर मी काय सांगत होतो की पेट्रोलियम रिफायनरी जी की आहे त्याच्यामधून आपल्याला बाहेर काय दिसायला भेटतं, SO2 बाहेर निघतो, स्मोक बाहेर निघत असते, पार्टिक्युलेट मॅटर वगैरे बाहेर दिसायला भेटत असतात. ठीक आहे, सगळं जे की आहे सगळं कॉमन दिसायला भेटते. मेटल्स मेल्टर जे की आहे त्या ठिकाणी SO2, नायट्रोजन, NO2, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर. पुढे फर्टिलायझर प्लांटमध्ये SO2, NO2, NH3, फ्लोराईड तयार होताना दिसायला भेटते. ॲसिड प्लांटमध्ये SO2, नायट्रोजन सगळे सेमच आहे. सिमेंट प्लांटमध्ये SO2, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर. सोप आणि डिटर्जंटमध्ये पार्टिक्युलेट अँड ऑर्डर. अशा पद्धतीने जे काही आहेत ही दिलेले आहेत. पुढे पेपर जे की पेपरच्या कंपनीच्या काय, पेपर मिलच्या कंपनीच्या काय असतील त्याच्यामध्ये SO2, पार्टिक्युलेट ऑर्डर. तर सगळं ॲक्च्युली जर का बघायला गेलात, SO2 झाला, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, राईट का, N2O, पार्टिक्युलर मॅटर, हे सगळे जास्त करून मला सगळ्या ठिकाणी दिसायला भेटत आहे. तर एवढं काही म्हणजे डोक्यामध्ये घ्यायची जरूरत नाही आहे. हां, पण एक बात लक्षात ठेवायची जरूरत होती, थर्मल पॉवर प्लांटमुळे प्रदूषण जे काही थर्मल पॉवर प्लांटमुळे प्रदूषित असणारा जो एरिया आहे, ज्याच्याबद्दल आपण चंद्रपूर बोललो बरं की नाही, तर चंद्रपूर हा भारतामधील थर्मल पॉवर प्लांटमुळे प्रदूषित असणारा एरिया आहे. ही बात तुमच्या डोक्यामध्ये शिरलेली असावी. ठीक आहे, राईट. हां, इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली का रे. ठीक आहे, इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण बात बघूया इफेक्ट ऑफ द एअर पोल्युटन. मी तुम्हाला प्रायमरी एअर पोल्युटन म्हणजे काय, सेकंडरी एअर पोल्युटन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण इफेक्ट ऑफ द काय बघणार आहोत, आपण इफेक्ट ऑफ द एअर पोल्युटन बघणार आहोत. इफेक्ट ऑफ एअर पोल्युटन बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक कहाणी सांगून देतो, तुमचा मूड बनून राहील. तो कहाणी काय सांगायची बरं का, कहाणी जर बघायला गेला तर ती कहाणी सांगायची होती तुम्हाला. ही कहाणी थोडक्यात सांगून देतो, म्हणजे असं खोलमध्ये जायची जरूरत नाही, पण तरी बघा. हां, ही वाली कहाणी सांगायची. सो ही कहाणी जर बघायला गेलात तर ही कहाणी आहे लंडन स्मोकची. आता ही लंडन स्मोकची कहाणी काय आहे आपण बघणार आहोत. आता आपला पॉईंट आहे इफेक्ट ऑफ द एअर पोल्युटन. एअर पोल्युटनचा इफेक्ट काय होतो त्याच्यामध्ये ही कहाणी मी तुम्हाला सांगत आहे. काय घडलं होतं ऐका. 13व्या शतकापासून लंडनमध्ये 13व्या शतकापासून कोळसाचा वापर खूप जास्त प्रमाणात होत होता. तर लंडनमध्ये 13व्या शतकापासून कोळशाचा वापर जास्त प्रमाणात होत होता. ठीक आहे, वातावरणामध्ये कोळशामुळे जी काय आहेत धूळ वगैरे पसरत होती. एवढा परिणाम सुरुवातीला काही दिसायला भेटत नव्हता, परंतु 1952च्या वेळेस हा परिणाम खूप जबरदस्त झाला. म्हणजे अचानक झालेला परिणाम नाही हा कंटिन्युअसली प्रोसेसमुळे तयार झालेला परिणाम दिसायला भेटतो. तर लंडन
लंडन शहरामध्ये काय झालं, लंडन शहरामध्ये काय झालं, थंडीचा महिना होता. लंडन शहरामध्ये काय होता, थंडीचा महिना होता. वातावरणामध्ये खूप जास्त थंडी होती. तर वातावरणामध्ये थंडी होती म्हणजे काय बरं का रे, टेम्परेचर कमी होतं. तर वातावरणामध्ये टेम्परेचर जर का कमी असेल तर काय होतं असतं रे, सांगा बरं का. वातावरणामध्ये जर का टेम्परेचर कमी असेल तर काय तयार होतात, काय तयार होतात रे, फॉग, धुके, राईट ना. तुम्हाला माहीत असेल ना, हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी धुके असतात. ते पाण्याचे ॲक्च्युली जर बघायला गेलं ते काय असतात, वॉटर वेपर असतात. ते धुके जे असतात ते वॉटर वेपर असतात, सॅच्युरेशन झालेलं असतं त्यांचं, बरोबर की नाही. तर ते फॉग. तर मग झाला काय होतं माहिती आहे का, मॅटर काय झाला होता की ॲक्च्युली आपण बात करत आहोत 5 डिसेंबर 1952ची. तर 5 डिसेंबर 1952 पासून 9 डिसेंबर 1952पर्यंत या 5 दिवसामध्ये खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाले होते. कशामुळे, वातावरण खराबमुळे. वातावरण खराबमुळे म्हणजे काय बरं का, तर लंडन शहरामध्ये इतकं जबरदस्त वातावरण, एवढं जबरदस्त स्मोग म्हणजे कसे बरं का, ढगं तयार झाले होते, ढगं जमिनीवरती अशा पद्धतीने स्मोग तयार झाला होता, ढगं म्हणू शकतो आपण त्याला. तर जमिनीवरती लंडन शहरामध्ये ढगांसारखे भाग तयार झालेले होते, ज्याच्यामुळे 1 मीटरच्या अंतरावरती काय आहे हे सुद्धा दिसत नव्हतं. आणि ही गोष्ट जवळजवळ 5 दिवसासाठी चालत होती. 5 डिसेंबर 1952 पासून तर 9 डिसेंबर 1952 पर्यंत या 5 दिवसामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट घडले होते. तर 1 मीटरच्या अंतरापर्यंत जर का कोणी बघू शकत नाहीये तर वाहनामुळे होणारे किती सारे ॲक्सिडेंट घडले असतील याचा विचार आपण करू शकतो, राईट. सो there had been a thick fog in the London due to the air pollution during 5th and 9th December 1952. Smoke due to the burning of the coal had been mixed. Dark shallow smoke remained on the city consecutively for the 5 days and same situation occur again. आणि सेम सिच्युएशन पुन्हा लंडनमध्ये नवीन आकार झाली होती. कधी, तो 3 ते 6 डिसेंबर. तो 3 ते 6 डिसेंबर 1962. लक्षात घ्या बात. पुन्हा 10 वर्षानंतर तोच महिना एक दिवस इकडे तिकडे टाकून टाका. सो 3 ते 6 डिसेंबर जो काय आहे या 4 दिवसामध्ये पुन्हा तिथंच लंडनमध्ये 10 वर्षाचा टायमिंग पुढे सरकून टाका. 3 ते 6 डिसेंबर पुन्हा तो किस्सा आपल्याला दिसायला भेटला होता, राईट का. कशामुळे झालं होतं बरं का हे असं, इन्व्हर्जनमुळे. कशामुळे, इन्व्हर्जनमुळे. वातावरणामध्ये इन्व्हर्जनची प्रोसेस असते. मी तुम्हाला आता प्ल्यूम शिकवणार नाही आहे, आपल्या सिलेबसमध्ये प्ल्यूमपर्यंत जायचं नाही आहे. आपल्याला प्ल्यूम नाही जायचं. आपल्या वातावरणातलं प्रदूषण कशा पद्धतीने दूर करता येईल हा आपला पॉईंट आहे, लक्षात घेण्यासारखा. पण आपल्याला प्ल्यूम शिकायचं नाही आहे, ओके ठीक आहे. हां, तर इन्व्हर्जन म्हणजे काय बरं का. इन्व्हर्जन कोणाला म्हणतो आपण, इन्व्हर्जन कोणाला म्हणत असतो की टेम्परेचर खाली कमी आहे आणि वरती टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. ही एक इन्व्हर्जनची कंडिशन आपल्याला दिसायला भेटत असते की खाली टेम्परेचर कमी आहे आणि वरती टेम्परेचर वाढत जात आहे. ही एक इन्व्हर्जनची कंडिशन दिसायला भेटत असते. त्यामुळे काय झालं होतं, थंडीचा महिना होता, सगळे जे काही आहे इथं वॉटर वेपर जे काही आहे खालच्या खाली राहून गेली आणि सगळे जे काही स्मोक होती वातावरणामध्ये पुन्हा धुकं तयार झाले. आणि या धुकं तयारमुळे जो काही आहे असा परिणाम आपल्याला दिसायला भेटला होता. बात लक्षात आली का रे, राईट. हां, तो तारखा लक्षात ठेवायच्या तुम्हाला, तारखा लक्षात ठेवा, ठीक. अजून पुढची बात काय झाली, इन 1948 स्वातंत्र्य भेटल्यानंतर 1 वर्षाची बात ते 1948. पीटर्सबर्ग वॉज द नेम ब्लॅक सिटी वेन स्मोक अँड द सूट कॉज नाईट लाईक सिच्युएशन ड्युरिंग द डे. बघा 1948मध्ये पीटर्सबर्ग वॉज नेम ॲज अ ब्लॅक सिटी. पीटर्सबर्गची जी काही एक सिटी आहे त्या सिटीला ब्लॅक सिटी म्हणून ओळखलं गेलं. पीटर्सबर्ग ही जी काही सिटी आहे 1948मध्ये या पीटर्सबर्ग सिटीला ब्लॅक सिटी म्हणून ओळखलं गेलं का, कारण की वातावरणामध्ये धूर आणि सूट यांच्यामुळे इतकं खतरनाक वातावरण तयार झालं की दिवसाला रात्र दिसत होती. दिवसाला डायरेक्ट रात्र दिसत होती. हे काहीतरी वेगळा तमाशा आहे हा, राईट का. तर दिवसाला रात्र दिसत होती. हा 1948चा पीटर्सबर्ग वॉज द नेम ब्लॅक सिटी. तर हे 2 किस्से तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ओके का रे. 1948 पीटर्सबर्ग. सो पीटर्सबर्ग जे काही आहे ब्लॅक सिटी म्हणून ओळखली गेली. कशामुळे, स्मोक आणि सूट एकत्रित आल्यामुळे दिवस जो काही आहे तो रात्रसारखा दिसत होता, ओके ठीक आहे. तर ही बात जी काही आहे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, ओके. तू दिले बात स्ट्रँज ब्लॅकिश येलो स्मोक कोणाला म्हणतो, ओके. रिझन काय झालं होतं बरं का, रिझन काय कोल जाळल्यामुळे. तो कंटिन्युअसली कोळ आपण जाळत होतो, थंडीचा महिना होता, तो कोल्ड वेदर होतं, अँटी क्लॉकवाईज डिप्रेशन, विंडलेस कंडिशन, एअरबोर्न पोल्युटंट अरायझिंग फ्रॉम द कोळसा. तो कोळशापासून खूप सारे कारणं आहेत आणि कारणं आपल्याला सांगता पण येतील, ओके. कारणं आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगता येतील, पण तुम्हाला कहाणी लक्षात राहायला पाहिजे, ठीक आहे. हां, आता आपण जाऊया आपल्यावरती. आपल्याला आता बघायचे आहेत परिणाम. आपल्याला काय बघायचे आहेत आता, परिणाम, ठीक आहे. आपण परिणाम बघूया. 1 मिनिट, हां कुठे होतो रे मी रे, हां ठीक आहे चला. कार्बन मोनॉक्साईड. आता कार्बन मोनॉक्साईडची जेवढी माझ्याकडे गोष्ट आहेत आपण कार्बन मोनॉक्साईडची बात करूया, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईडची बात मला करायची आहे. कार्बन मोनॉक्साईड कुठून भेटत असतो,
ऑटोमोबाईल एक्सॉस्ट, तो जेवढा काही गाड्या आहेत आपल्याकडे, गाड्यांमधून निघणारा जो काही एक वायू आहे कार्बन मोनॉक्साईड, तो कार्बन मोनॉक्साईड, ओके, तो गाड्यांमधून निघणारा हा कार्बन मोनॉक्साईड. फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो. पुढे जर बघायला गेलात तर फोटोकेमिकल रिॲक्शन इन द ॲटमॉस्फिअरमधून कार्बन मोनॉक्साईड भेटत असतो. पुढे जर बघायला गेलं तर काय, बायोलॉजिकल ऑक्सिडेशन बाय मराईन ऑर्गनायझेशन, तर कार्बन मोनॉक्साईड जो की आहे बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला तयार होताना दिसायला भेटतो. परंतु या कार्बन मोनॉक्साईडबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं बरं रे? कार्बन मोनॉक्साईडबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कार्बन मोनॉक्साईड कसा तयार होत असतो? कार्बन मोनॉक्साईड हा इनकम्प्लीट कंबशन ऑफ द वॉट, सो एक इनकम्प्लीट कंबशनमुळे कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो. कोणाच्या? सो इनकम्प्लीट कंबशन ऑफ द कोल झाला, ऑइल झाला, फ्यूल झाला, तो फॉसिल फ्यूल असतील, ऑइल असेल, कोल असेल, यांच्या इनकम्प्लीट कंबशनमुळे कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो. आणि ऑटोमोबाईल बोललो आपण, फोटोकेमिकल रिॲक्शन बोललो ॲटमॉस्फिअरमध्ये होणारी, नंतर बायोलॉजिकल ऑक्सिडेशन बाय मराईन ऑर्गॅनायझेशन. तर मग काय बरं का, तर जेवढे काही समुद्रामध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांच्या बायोलॉजिकल ऑक्सिडेशनमुळे सुद्धा कार्बन मोनॉक्साईड तयार होत असतो. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड तयार झाला तेवढी बात ठीक आहे. आपण काय म्हणतो बाबा, सुरुवातीला आपला प्रश्न काय असतो की कार्बन मोनॉक्साईड काय आहे? कार्बन मोनॉक्साईड एक एअर पोल्युटंट आहे. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड काय आहे? तर कार्बन मोनॉक्साईड एक एअर पोल्युटंट आहे. कार्बन मोनॉक्साईड कुठे आपल्याला सापडतो? कार्बन मोनॉक्साईड एवढ्या घटकामधून आलं आहे. आता कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम बघणार आहोत. बघा परिणाम, कार्बन मोनॉक्साईड अफेक्ट द रिस्पायटरी ॲक्टिव्हिटी ॲज अ हिमोग्लोबिन हॅज मोर ॲफिनिटी फॉर द कार्बन मोनॉक्साईड दॅन ऑक्सिजन. ओके, बघा, सो affects the respiratory activity in a hemoglobin has more affinity for carbon monoxide than the oxygen. सांगायचं तात्पर्य काय आहे? वातावरणामध्ये कार्बन मोनॉक्साईड जो तयार झालेला आहे हा ऑक्सिजनच्या प्रवाहाला थांबवतो आणि मोनॉक्साईड जास्त स्पीडमध्ये आपल्या रक्तामध्ये मिसळायला लागून जातो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळत असतं बरोबर, पण ऑक्सिजनला थांबवून कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये जास्त मिसळायला लागून जात असतो. किती बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल की रेट पण जबरदस्त आहे. 200 टाइम्स ऑक्सिजन ज्या रेटने आपल्या रक्तामध्ये मिसळत असतो ना, 200 टाइम्स जास्त एवढ्या रेटने तो आपल्या कार्बोक्सिमिली हिमोग्लोबिन जो की आहे त्याच्यामुळे मिसळत असतो. त्यामुळे जे की आहे डेथसुद्धा होताना दिसायला भेटत असते. तर कार्बन मोनॉक्साईडची आपण बात करत होतो. अजून जर बघायला गेलात तर कार्बन मोनॉक्साईड काय बरं का, तर कार्बन मोनॉक्साईडची बात लक्षात आली का रे? कार्बन मोनॉक्साईड कुठून भेटत असतो? ओके, कार्बन मोनॉक्साईड काय आहे, कुठून भेटत असतो आणि होणारे परिणाम. ठीक आहे, आणि इथं काय म्हणले बरं का, सो दिस रिझल्ट ब्लड व्हिजन, हेडएक, अनकॉन्शियसनेस, डेथ ड्यू टू दी असो काय अस्पेक्शन म्हणजे लॅक ऑफ द ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे. ऑक्सिजनची कमतरतेला काय म्हणतो आपण? ॲस्पॅक्सी. हे विचारले तुम्हाला मी, ॲस्पॅक्सिजेशन म्हणजे काय? ऑक्सिजनची कमतरता. ठीक आहे, तर कार्बन मोनॉक्साईडचे परिणाम वगैरे लक्षात आले का तुम्हाला रे? कार्बन मोनॉक्साईड बोल. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड नंतर मी कार्बन डायऑक्साईडबद्दल बी सांगून घेईल. तो कार्बन डायऑक्साईड काय ॲक्च्युली जर बघायला गेलात ना, याच्यामध्ये आपण असा पॉईंट बोलायला पाहिजे होतं, आपण ऑक्साईड ऑफ कार्बन म्हटलं तर बेटर झालं असतं. ठीक आहे, कारण की एकच वाक्य याच्यामध्ये टाकायचं, ॲड करायची बात आहे. काय बरं का, कार्बन डायऑक्साईड जर बघायला गेलात तर कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टी सकाळी शिकवल्या तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड काय असतो? कलरलेस असतो, टेस्टलेस असतो, ऑर्डरलेस असतो, राईट की नाही कार्बन डायऑक्साईड. आणि आपल्या वातावरणामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर बघायला गेला तर 0.03% दिसायला भेटत असतं. हीच माहिती तिथं लोटायची आहे बरोबर. आणि कार्बन डायऑक्साईडमुळे तुम्हाला जर विचारलं, मी सांगा बरं का, कार्बन डायऑक्साईडमुळे काय होत असतं रे? कार्बन डायऑक्साईडमुळे काय होत असतं तुम्ही मला सांगणार? कार्बन डायऑक्साईडमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होत असतो. कार्बन डायऑक्साईडमुळे काय होत असतं? ग्रीन हाऊस इफेक्ट होत असतो. लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड हा नॉन टॉक्सिक आहे, परंतु कार्बन डायऑक्साईडचं सतत जर का समजा शोषणामध्ये जर हे करत गेलो तर आपल्याला त्याचा त्राससुद्धा जाणवत असतो. ठीक आहे, तर कार्बन डायऑक्साईडमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होत असतो. ही बात तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायची. ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो एकदम डिटेलमध्ये आपण त्याला समजून घेणार आहोत. तर बात लक्षात आली का रे? बात लक्षात आली असेल. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड झाल्यानंतर आपण पुढे बोलूया. हे कार्बन डायऑक्साईड पण दिले बघा. कार्बन डायऑक्साईड सोर्स कार्बन बर्निंग फॉसिल फ्यूल, डिप्लेशन ऑफ द फॉरेस्ट, राईट, दॅट रिमूव्ह एक्सेस कार्बन डायऑक्साईड हेल्प्स मेंटेनिंग द ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड रेशो, कॉज ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग कार्बन डायऑक्साईडमुळे होत असते. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा जर बघायला गेलात, आता बघायचे आपल्याला ऑक्साईड ऑफ द सल्फर. ऑक्साईड ऑफ सल्फरबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ऑक्साईड ऑफ सल्फर आपण पॉईंट टाकणार आहोत की यार ऑक्साईड ऑफ सल्फर सांगा बरं का मला तुम्ही. ऑक्साईड ऑफ सल्फर काय आहे? तर तुम्ही मला म्हणणार की ऑक्साईड ऑफ सल्फर काय आहेत? प्रायमरी पोल्युटंट आहेत. तर प्रायमरी पोल्युटंटबद्दल बघत आहोत, ऑक्साईड ऑफ सल्फरबद्दल. मग ऑक्साईड ऑफ सल्फरमध्ये जर बघायला गेलं तर काय होतं बरं का, ऑक्साईड ऑफ सल्फरबद्दल एक बात आपण अगोदरही बघितली होती. हा जो काही सल्फर आहे ना, सल्फर ऑक्साईड, सल्फर SO2, सल्फर डायऑक्साईड जो काही आहे ना, बऱ्याच ठिकाणामधून निघालेला सल्फर डायऑक्साईड आहे. कुठून बरं का? व्होल्कॅनिक इरप्शनमधून निघालेला सल्फर होता. सल्फर डायऑक्साईड बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला निघताना दिसायला भेटत आहे. जसं की कुठून बरं का,
कंपन्यामध्ये असणारा जे काही कोळसा आहे त्या कोळशाला जाळल्यामुळे SO2 भेटतो, बरोबर आहे. SO2 कुठून भेटत आहे? तो SO2 तुम्हाला ऑटोमोबाईलमधून भेटत आहे. जे की थर्मल पॉवर स्टेशन आहे त्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कोळशाला जाळल्यामुळे SO2 बाहेर निघत आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. सो इट इज रिलीज ड्यू टू दी कंबशन ऑफ द ऑइल, कंबशन ऑफ द कोअर इन द पॉवर स्टेशन अँड द ऑटोमोबाईल, बरोबर आहे. तर ऑटोमोबाईलमध्ये असणारा ऑइल आणि पॉवर स्टेशनमध्ये असणारा कोळसा यांना जाळल्यामुळे SO2 आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. हा SO2 जो काही आहे याची प्रॉपर्टी जर बघायला गेलात ना तर SO2 कार्बन डायऑक्साईड सारखा कलरलेस असतो. कार्बन डायऑक्साईड सारखा हा कलरलेस असतो. आणि याची टेस्ट जी आहे ना, याची टेस्ट पण तुम्हाला तेव्हाच जाणवेल जेव्हा वातावरणामध्ये 0.3 ppm, समजा एखाद्या हवेमध्ये म्हणतोय मी, हवेमध्ये जर का चुकून 0.3 पार्ट पर मिलियन, तो 0.3 पार्ट पर मिलियन म्हणजे काय बरं का, 1 मिलियन एवढ्या तुकड्यांमध्ये 0.3 एवढा तुकडा जर का 0.3 एवढा तुकडा जर का सल्फ्युरिक जर का समजा SO2 जर का आला, मी काय म्हणतोय तुम्हाला की 1 मिलियन एवढ्या पार्टमध्ये 0.3 पार्ट जर का सल्फर डायऑक्साईड जर का आला तर आपल्याला त्याची चव जाणवते. त्याची काय जाणवते? चव. सो इट इज अ कलरलेस गॅस हॅव टेस्ट थ्रेशोल्ड ऑफ 0.3 ppm. वातावरणामध्ये जर का सल्फर डायऑक्साईड 0.3 ppm एवढा जर का आला तर तेव्हा आपल्याला त्याची चव जाणवते, त्याची चव आपल्याला जाणवायला दिसायला भेटत असते. कुठून भेटत असतो तो? तर ऑइल आणि कोळसा जाळल्यामुळे सल्फर डायऑक्साईड आपल्याला भेटत असतो. होणारे परिणाम आता काय बघायचे? सल्फर डायऑक्साईडचे होणारे परिणाम. सल्फर डायऑक्साईडचे पूर्ण परिणाम काय होतील बरं का? श्वसनाचा त्रास होतो, ब्रिथिंग. सो ब्रिथिंगला त्रास होणार आहे. रिस्पायरेटरी इलनेस आपल्याला जाणवतो, तो रिस्पायरेटरी इलनेस, ब्रिथिंगचा प्रॉब्लेम, रिस्पायरेटरी इलनेस, ब्रेकडाऊन ऑफ द लंग, फुफ्फुसांचं ब्रेकडाऊन वगैरे दिसायला भेटणार आहे. डॅमेज म्हणून आपण लंग डॅमेज होताना दिसायला भेटणार आहे. रिस्पायरेटरी इलनेस होताना दिसायला भेटणार आहे. ब्रिथिंगमध्ये प्रॉब्लेम येताना दिसायला भेटणार आहे. कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आपल्याला, तो हृदयाचे जेवढे काही रोग असतील ते हृदयाचे रोग आपल्याला दिसायला भेटणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे लक्षात ठेवायचं आहे तो पॉईंट लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला विचारेल कोणता? तर सल्फर डायऑक्साईडमुळे जे प्लांट असतात, त्या प्लांटला असणारे जेवढे काही पानं आहेत ना ते पानं गळतात. म्हणजे वनस्पतीचे जे टिश्यू असतात ते टिश्यू मरतात. काय बोललो मी तुम्हाला? वातावरणामध्ये जर का सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जर का वाढलं तर प्लांटचे ज्या टिश्यू आहेत त्या टिश्यू मरतात. आणि प्लांटच्या टिश्यू मळल्यामुळे पान गळती आपल्याला दिसायला भेटत असते. पानं खूप जास्त गळताना दिसायला भेटत असतात. आणि याचं एक्झाम्पल द्यायचं पाईन प्लांट, राईट का? तो पाईन प्लांट जी की आहे, पाईन प्लांट आय थिंक निलगिरी, राईट का? तर पाईन प्लांट जी की आहे या पाईन प्लांटसोबत जास्त हा किस्सा घडताना दिसायला भेटत असतो. बात लक्षात राहील का रे SO2 बद्दल? हां, तो SO2 तुम्हाला कुठून भेटत आहे? हे बघा, SO2 काय? SO2 एक कलरलेस गॅस आहे ज्याची चव 0.3 ppm वातावरणामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसायला भेटत असते. SO2 तुम्हाला कुठून भेटत असतो? ज्वालामुखीच्या उद्रेक, व्हॉल्केनिक इरप्शनमधून SO2 बाहेर येत असतो, बरोबर आहे. नंतर SO2 जो की आहे ना, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर ज्याप्रमाणे मिथेन बाहेर येत असतो ना, त्याप्रमाणे थोड्या प्रमाणामध्ये SO2 पण बाहेर येत असतो. तो बायोलॉजिकल डिकम्पोजिशन झाल्यामुळे पण SO2 बाहेर येत असतो, बरोबर. पुढे जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटत असतं बरं का? तो सल्फर डायऑक्साईड जो आहे, खनिज तेल, दगडी कोळसा यांच्या जळल्यामुळे सुद्धा बाहेर येत असतो. एकदम परफेक्ट, राईट. आणि प्रॉब्लेम सांगितलं मी, प्रॉब्लेम काय होत असतो? ब्रिथिंगचा प्रॉब्लेम, रिस्पायरेटरी इलनेसचा प्रॉब्लेम, ब्रेकडाऊनचा प्रॉब्लेम, राईट. सो ब्रेकडाऊन ऑफ द हार्ट, ब्रेकडाऊन ऑफ लंग्सचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल. आणि आपल्या हृदयाबद्दल जेवढे काही रोग असतील ते रोग आपल्याला दिसायला भेटत असतात. एवढी बात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी सोडूनच दिला. ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय, कार्बन डायऑक्साईडचा परिणाम काय सांगितलं, लक्षात ठेवायला काय लावला होता? ग्रीन हाऊस इफेक्ट. कार्बन डायऑक्साईडमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, एकदम बरोबर. सल्फर डायऑक्साईडमुळे काय होतं? तर सल्फर डायऑक्साईडमुळे काय होतं असतं रे? काय होतं सल्फर डायऑक्साईडमुळे? लिहिलं आहे का कुठे? सो सल्फर डायऑक्साईडमुळे जे की आहे ॲसिड रेन. कार्बन डायऑक्साईडमुळे पण ॲसिड रेन होते. ते जे काही कार्बोनिक ॲसिड तयार होत असतं ना, पण प्रमाणात जर का बघायला गेला तर सल्फ्युरिक ॲसिडचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, राईट का? याच्यामुळे जास्त करून काय होत असते, आपली जे काही ॲसिड रेन आपल्याला दिसायला भेटत असते. तर त्यामुळे तुम्ही काय लिहू शकतात बरं का? जे काही वनस्पती आहे, वनस्पतीचे टिश्यू मरतात आणि ॲसिड रेन, हे SO2 बद्दल लक्षात ठेवायचं. SO2 कुठून भेटत असतो? सगळी बातमी तुम्हाला सांगून दिलेली आहे. ओके, ठीक आहे. तर बघा इथे वाचण्यासारखं काय आहे का? रिस्पायरेटरी प्रॉब्लेम, सिव्हिअर हेडेक, रिड्यूस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द प्लांट, एलोईंग अँड रिड्यूस द स्टोरेज टाईम फॉर द पेपर, नंतर एलोईंग अँड द डॅमेज टू लाईमस्टोन, मार्बल. तो लाईमस्टोन झाला, मार्बल झाला, यांचे डॅमेज वगैरे होताना दिसायला भेटत असते. डॅमेज टू द लेदर. नंतर पुढे काय? इन्क्रीज द रेट ऑफ करोजन ऑफ द आयर्न, स्टील, झिंक, ॲल्युमिनियम. बघा, सल्फर डायऑक्साईड वातावरणामध्ये असल्यामुळे आयर्नचं करोजन होते, झिंकचं करोजन होते, ॲल्युमिनियमचं करोजन होत आहे, स्टीलचं बी करोजन होत आहे. सल्फर डायऑक्साईड वातावरणामध्ये राहिल्यामुळे लेदर जे की आहे, लेदर म्हणजे काय रे? लेदर म्हणजे कातडी का?
लेदर म्हणजे कातडी ना, ठीक. सो लेदर डॅमेज वगैरे होताना दिसायला भेटते. लाईमस्टोन आणि मार्बल जे काही आहे ते लाईमस्टोन आणि मार्बलसुद्धा डॅमेज होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके, सल्फर डायऑक्साईडबद्दल तुम्हाला कवर झालं असेल. आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. पुढच्या पॉईंटला जायचं आता आपल्याला हायड्रोकार्बनबद्दल. हायड्रोकार्बनचे होणारे परिणाम आपल्याला बघायचे. त्याला बघा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हायड्रोकार्बन पॉलिन्यूक्लिअर ॲरोमॅटिक कंपाऊंड PAC. सो हायड्रोकार्बन आपण जनरली बोलूया. पॉलिन्यूक्लिअर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन जो काही आहे त्याला आपण काय म्हणूया, आपण हायड्रोकार्बन जनरली आपण म्हणूया. ओके, हायड्रोकार्बन भेटतो कुठून ते बघूया आपण सगळ्यात अगोदर. तर लक्षात घ्या, नॅचरल गॅसेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नॅचरल गॅसेस सकाळीच बघितलं ना, नॅचरल गॅसेसमध्ये 87% मिथेन वगैरे सापडतो असं आपण बोललो, राईट. तर नॅचरल गॅसेसच्या जेवढ्या काही खाणी आहेत आपल्या त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन सापडणार आहे. हायड्रोकार्बन ऑफकोर्स सापडणार, त्याच्यामध्ये मिथेन आहे आणि मिथेन काय आहे, हायड्रोकार्बन आहे, बरोबर. मग जेवढे काही नॅचरल गॅसेस आहेत त्या नॅचरल गॅसेसमध्ये आपल्याला हायड्रोकार्बन सापडतात असं म्हटलं तर थोडंफार योग्य बनणार आहे. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आपलं जे काही गाड्या असतात, ज्या आपल्या ऑटोमोबाईल्स असतात, ज्या आपल्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या त्यांच्या टाक्यामधून जे काही आहे जे काही इंधन आहे ना, आपलं इंधन म्हणजे काय बरं का, तुम्ही पेट्रोल टाकायला जातात रे, बरोबर. पेट्रोल टाकल्यानंतर जर तुम्ही ओपन जर का भांडं ठेवून दिलं तर काय होतं बरं का, पेट्रोल उडायला लागून जातं. उडायला. तर पेट्रोल उडायला लागून जात असतं. पेट्रोल उडायला लागत असतं, बरोबर आहे. त्या पेट्रोल जे काही उडणं आहे ना त्याच्यामध्ये काय असतो, आपला हायड्रोकार्बन असतो. नैसर्गिक वायूमध्ये, नॅचरल गॅसमध्ये हायड्रोकार्बन आहे. जे पेट्रोलियम जे की हे आहेत इंधन, जसं की आपल्या काय बरं का, तर आपल्या ऑटोमोबाईलमध्ये वापरलं जाणारं जे की इंधन आहे त्या इंधनाच्या उडल्यामुळे, त्यांचं वेपरायझेशन झाल्यामुळे हायड्रोकार्बन वातावरणामुळे पसरत असतो. बात लक्षात ठेवा. पुढे नंतर जे काही शेतकरी जे काही आहे, शेतकरी काय करत असतात, पालापाचोळा जाळून टाकतात, बरोबर. तो शेतकरी जे काही आहेत, एखादं ऊसाचं शेत आपण जाळून टाकलं. ऊसाचं शेत जाळल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे घटक तर बाहेर पडतील, पण हायड्रोकार्बन पण बाहेर पडत असतो. ओके, हायड्रोकार्बनसुद्धा काय करत असतो, बाहेर पडत असतो. मी तुम्हाला नॅचरल गॅस सांगितला, मी तुम्हाला जो काही आहे ना ऑटोमोबाईलचे जे काही आहे त्याच्यामधून बाहेर पडणार, मी तुम्हाला तो पॉईंट पण सांगितला, राईट का. सो रिलीज फ्रॉम द एक्सहॉस्ट ऑफ द ऑटोमोबाईल हे पण सांगितलं, राईट. ठीक आहे. हायड्रोकार्बन काय असतो आपल्याला माहिती आहे. हायड्रोकार्बन काय असतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हायड्रोकार्बन कुठून भेटतो त्याच्याबद्दल सोर्स बघा. सोर्स ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, इंडस्ट्री, लिकिंग ऑफ द फ्यूल टँक, बघा, लिकिंग ऑफ द फ्यूल टँक. नंतर लिचिंग ऑफ द टॉक्झिक वेस्ट, डम्पिंग साईट, कोल टार, लाइनिंग, नंतर वॉटर सप्लाय, कार्सिओजेनिक मे कॉज. बात तर पुढची आहे, कॅन्सर वगैरे होते ती बात पुढची आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला एक बात कळाली, हायड्रोकार्बन कुठून भेटत असतो. ओके, आता हायड्रोकार्बन जर का वातावरणामध्ये जास्त परिणाम जर केला गेला तर कार्सिओजेनिक डिसेस दिसायला भेटत असतील. डोळे जे काही आहे, डोळे चुळचुळ करताना दिसायला भेटत असतात. तो देअरफॉर इट लीड्स टू दी इरिटेशन ऑफ द आईचं इरिटेशन आपल्याला दिसायला भेटत असतं. तो हा हायड्रोकार्बन आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, हायड्रोकार्बन भेटणार कुठून. ज्याला हायड्रोकार्बन माहीत असेल तर हायड्रोकार्बन कुठून भेटणार त्याला चांगल्या पद्धतीने बात लक्षात राहील. हायड्रोकार्बन झाला, पुढे जाऊ. हायड्रोकार्बन झाला, पुढे जर गेला तर काय, क्लोरोफ्लोरोकार्बन सुद्धा एक एअर पोल्युटंट आहे. आणि हा क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून भेटतो रे, क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून भेटत असतो रे, सांगा पटपट. क्लोरोफ्लोरोकार्बन आपल्या रेफ्रिजरेटरमधून भेटत असतो. तुम्ही आहेत का रे, का मी एकटा बडबड करतोय. क्लोरोफ्लोरोकार्बन जो काही आहे तो आपल्या रेफ्रिजरेटरमधून भेटत असतो. एअर कंडिशनरमधून, रेफ्रिजरेटरमधून बाहेर निघणारा जो की क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, हा क्लोरोफ्लोरोकार्बन जो की आहे, फोम, शेविंग क्रीम, स्प्रे कॅन, क्लिनिंग सॉल्वंट, राईट का. एक बात तर कन्फर्म पक्की माहिती आहे आपल्याला, काय बरं का, कुठून निघतो तो. एक बात हे माहिती आहे, रेफ्रिजरेटरमधून निघतो, एअर कंडिशनरमधून निघतो. आणि जे फोम असतात ना, शेविंगचं दाढी करण्यासाठी जे की फोम असतो त्याच्यामधून सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बन निघत असतो. स्प्रे कॅन, राईट का, आणि क्लिनिंग सॉल्वंट. तर जे काही सॉल्वंट क्लिनिंग एजंट म्हणून यूज करत असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके का रे. तर क्लोरोफ्लोरोकार्बनबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने बात समजून गेली असेल. आता क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून येतो ही बात ठीक आहे, पण होणारे परिणाम आपल्याला समजून घ्यावे लागतील क्लोरोफ्लोरोचे. सो डिस्ट्रॉय द ओझोन लेअर विच इज अ परमिट हार्मफुल UV रे इंटर ॲटमॉस्फिअर.
आपल्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असणारा ओझोनचा जो काही लेअर आहे तो ओझोनचा लेअर UV रेपासून आपला बचाव करत असतो. जे हार्मफुल रेडिएशन आहे त्याच्यापासून तो ओझोनचा लेअर आपल्याला बचाव करत असतो. परंतु हा क्लोरोफ्लोरो कार्बन जो काही आहे त्याचं काय करून टाकत असतो, त्याचा जो काही लेअर आहे त्याला डिस्ट्रॉय करतो. याच्यावरती क्वेश्चन MPCमध्ये आला आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती माहीत आहे. बात लक्षात आहे का रे? ठीक आहे. सो ओझोन लेअर इज डिप्लिटेड बाय ह्युमन ॲक्शन अँड इफेक्ट द प्लॅनेट कुड बी कॅटॉस्ट्रॉपिक. परिणाम खूप जास्त दिसायला भेटत असतात, आपल्याला माहिती आहे त्याचे परिणाम. ठीक आहे, हे पण झालं. तर तुम्हाला क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोकार्बन या दोघांबद्दल चांगली बात लक्षात राहते. पुढे जाऊ आपण आता नायट्रोजन ऑक्साईड, जो सगळ्यात आपला फेमस आहे. कोलला जाळल्यामुळे, ऑइलला जाळल्यामुळे, व्होल्कॅनिक इरोशनमुळे सगळ्या ठिकाणून आपलं नायट्रोजन ऑक्साईड आपल्याला तयार होताना दिसायला भेटतोय. जेव्हा विजा पडतात तर विजा पडल्यामुळे कोणता एअर पोल्युटंट तयार होतो सांगा रे? विजा पडल्यामुळे कोणता एअर पोल्युटंट तयार होतो रे? आहे का जानकारी? विजा पडल्यामुळे विजा पडल्यामुळे जो काही आहे नायट्रोजन ऑक्साईड जो काही ना तो तयार होत असतो. तुम्ही लेक्चर लाईव्ह करत जा बरं का. मी ऑनलाईन टाकायचं बंद करून दिलं, नाही तर डायरेक्ट हे करून देईल. मी ऑनलाईन लेक्चर बघत जा, नाही तर मी समजून घेईल की तुम्ही बघत नाही म्हणून मी टाकणार बी नाही व्हिडिओ. ठीक आहे, चला पुढे. तर पुढचं काय? नायट्रोजन ऑक्साईड सोर्स ऑटोमोबाईल एक्झॉस्ट. ठीक आहे, तर ऑटोमोबाईल एक्झॉस्ट म्हणजे काय बरं का? जर का समजा तुम्हाला दिसायला भेटेल कार्बन मोनॉक्साईड ज्याप्रमाणे आपल्या याच्यातून बाहेर निघत असतो तो जळल्यामुळे बाहेर येत असतो. परंतु जे काही आपले इंधन आहेत ते इंधनच्या उडल्यामध्ये सल्फर डायऑक्साईड पण असतो आणि नायट्रोजन ऑक्साईड पण असतो. ओके. बर्निंग ऑफ द फॉसिल फ्यूल, फॉरेस्ट फायर, इलेक्ट्रिकल जनरेशन प्लांट, स्मेल्टिंग प्लांट, इंडस्ट्रियल बॉयलर, पेट्रोलियम रिफायनर फॉर्म्स द फोटोकेमिकल स्मॉल ॲट अ हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ऑक्साईड कुठून भेटत असतो. आपण ऑक्साईड ऑफ काय म्हणतो त्याला? ऑक्साईड ऑफ नायट्रोजन म्हणत असतो. सो ऑक्साईड ऑफ नायट्रोजन काय असतो बरं का रे? सगळ्यात अगोदर आपल्याला बघायला लागेल ऑक्साईड ऑफ नायट्रोजन काय असतो बरं रे? तर ऑक्साईड ऑफ नायट्रोजन जो काही आहे तो ऑक्साईड ऑफ नायट्रोजन रेडिश ब्राऊन कलरचा असतो. ठीक आहे, रेडिश ब्राऊन कलरचा असतो. तो हायली रिॲक्टिव्ह गॅस आहे. नायट्रोजन ऑक्साईड NOx म्हणू आपण. नायट्रोजनचे जे काही ऑक्साईड आहेत NOx ते हायली रिॲक्टिव्ह गॅस असतात. ते रेडिश ब्राऊन कलरमध्ये दिसायला भेटत असतात आणि त्यांचा स्मेल जो काही आहे 0.2 ppm एवढं वातावरणामध्ये जर का मिसळला तर त्यांचा स्मेल पण आपल्याला यायला लागून जात असतो. बरोबर. पुढे जर बघायला गेलं तर काय? इट इज इमिटेड फ्रॉम हाय टेम्परेचर कंबशन ऑफ ऑटोमोबाईल अँड थर्मल पॉवर प्लांट स्टेशन. तर थर्मल पॉवर प्लांट स्टेशन आणि ऑटोमोबाईलमधून आपल्याला नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडताना दिसायला भेटत असतो. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय? तुम्हाला एक कहाणी सांगितली होती मी नायट्रोजनबद्दल, आठवते का? नायट्रोजन याला मोनॉक्साईड, नायट्रोजन याला काय म्हणतो आपण? याला आपण काय म्हणतो? नायट्रिक ऑक्साईड. तो नायट्रिक ऑक्साईड म्हणा किंवा नायट्रस ऑक्साईड म्हणा. तर नायट्रिक ऑक्साईड किंवा नायट्रस ऑक्साईड जो काही आहे याच्यामुळे ओझोन तयार होत असतो. याच्यामुळे काय तयार होत असतो? ओझोन. तर याच्यामुळे ओझोन तयार होत असतो. परंतु हा ओझोन कुठे तयार होतो रे? हा ओझोन जो काही आहे हा ओझोन आपल्या ट्रॉपोस्फिअरमध्ये तयार होत असतो. आणि लक्षात ठेवा आपला कार्बन मोनॉक्साईड जो काही आहे तो कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये मिसळत होता. राईट, कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये मिसळत होता. त्याप्रमाणे नायट्रोजन NO जो काही नायट्रोजन मोनॉक्साईड किंवा तुम्ही त्याला काय म्हणतात नायट्रस ऑक्साईड, हा नायट्रोजन ऑक्साईडसुद्धा आपल्या रक्तामध्ये मिसळतो. पण हा 3 लाख टाईम फास्टर ऑक्सिजनचा जो रेट आहे ना रक्तामध्ये मिसळायचा त्याच्यापेक्षा 3 लाख टाईम फास्टर आपल्या रक्तामध्ये मिसळत असतो. त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटते? ॲस्पॅक्सिएशन जो काही आहे त्याला म्हणतो कमतरता ऑफ ऑक्सिजन. ॲस्पॅक्सिएशनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला, दम घुटायचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतो. हा झाला NOची बात. NOx ची बात आपण करत आहोत. ओके. तर लक्षात घ्या NO जो काही आहे तो NOमुळे ओझोन तयार होत असतो. ओके. NOमुळे जे काही आहे तो ओझोन तयार होत असतो. हा NO आपल्या रक्तामध्ये पण मिसळत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या जे काही आहे प्रॉब्लेम होताना दिसायला भेटत असतात. NO2 जो काही आहे NO2 नायट्रोजन ऑक्साईड, हा नायट्रोजन ऑक्साईड जो काही आहे आपले डोळे आणि नसल मीन्स व्हॉट? नाक आणि डोळे यांचं इरिटेशन वगैरे होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. ओके, ही बात पण आपली एकदम ओके झाली. ओके. तर नायट्रोजन ऑक्साईड जो काही आहे नायट्रोजन ऑक्साईडबद्दल लक्षात आलं. आता इथं माहिती दिली त्याच्यानुसार आपण वाचू शकतो. तर बघा बरं का काय नायट्रोजन ऑक्साईड सोर्स ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, बर्निंग ऑफ द फॉसिल फ्यूल, फॉरेस्ट फायर, इलेक्ट्रिकल जनरेशन प्लांट, स्मेल्टिंग ऑफ द प्लांट, इंडस्ट्रियल बॉयलर, नंतर पेट्रोलियम रिफायनर फॉर्म्स द अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला तयार होताना दिसायला भेटत आहे. तो नायट्रोजनबद्दल आपण कंप्लीट केलं. ठीक आहे. आता पुढचे काय आहेत? बरेचसे पॉईंट अजून याच्याबद्दल आहेत. आता याची कहाणी मी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन कंटिन्यू बी करेल. डाटा तर खूप घेतला होता. ठीक आहे.